व्याख्यानमालेमध्ये मी आज इथे बोलतोय याची मला कल्पना आहे. महाराष्ट्रानं देशाच्या उभारणीमध्ये ज्या अनेक गोष्टींची भर घातलेली आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की गावागावामध्ये चालणाऱ्या व्याख्यानमाला ही एक महत्त्वाची संस्था ही ठिकठिकाणी जनतेनं उभी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण नाशिककर सहभागी होतो. ही इतकी प्रदीर्घ काळ चाललेली व्याख्यानमाला इतक्या सातत्यपूर्ण पद्धतीने चाललेली आहे. त्याच्यामध्ये सहभागी होण्याचा मला बहुमान मिळाला आणि तो सचिन, डॉक्टर वाघ सगळे यांच्या प्रेमामुळे तो मला मिळाला. खरं म्हणजे सचिनने जी माझी ओळख करून दिली ती थोडीशी अस्थायी होती असं मला स्वतःला वाटतं. ती जी ओळख जी मी तयार करून दिली होती ती काही कामगार कार्यकर्त्यांचं एक मोठा मेळावा होता आणि ते म्हणाले की आम्हाला कामगारांच्यावरती जरा प्रभाव टाकायचा आहे म्हणून तशी जर आम्हाला ओळख करून द्या तुमची, म्हणून मी तशी जरा करून दिलेली होती. पण आता मला इथे मागितल्यानंतर माझ्याकडे दुसरी काही ओळख नव्हती त्यामुळे मी ती दिली. एवढी लांबलचक ओळख तुम्हाला तुमच्यापुढे मांडण्याची माझी खरंच काही तसा हेतू नव्हता. फार आता जास्त आणखीन वेळ न घालवता मी विषयाकडे येतो. आजच्या या व्याख्यानमालेचा जो हेतू आहे हा हेतू लेनिनला निश्चित आवडला असता. कारण लेनिन हा आपण विचारासाठी करतो, विवेकासाठी, आपण विवेकाचा जागर म्हणून आपण ही व्याख्यानमाला चालवतो. लेनिन हा एक विचारवंत होता. म्हणजे लेनिनवरती विचारवंत असल्याचा आरोप करू नये असं बहुतेक लोकांचं मत असतं. लेनिन हा राजकारणी आहे हा आणि तो काही विचारवंत वगैरे असू शकत नाही, जसा मार्क्स हा विचारवंत असू शकत नाही असं अनेक लोकांचं मत होतं. माझे तसंच मत होतं पूर्वी, मी जेव्हा शाळेमध्ये होतो त्यावेळेला देखील. पण लेनिन हा एक विचारवंत होता आणि त्याचं वैशिष्ट्य जरा इतर विचारवंतांच्या पासून वेगळं होतं. ते म्हणजे असं होतं की हे मार्क्सच्या सगळ्या परंपरेला अनुसरून विचार आणि कृती यांचं सायुज्य हे या विचारसरणीमध्ये आहे. विचार हा कृतीला जर उपकारक नसेल तर त्या विचाराला काहीच अर्थ नाही असं मानणारी परंपरा आहे. आणि दुसरं, कुठलीही कृती करत असताना त्या पाठीमागे जर विचार नसेल तर ती देखील निरर्थक अशी ती गोष्ट होऊन बसते. आणि म्हणून माणसाला जेवढं काही आपल्याला आयुष्य मिळालेलं असतं ते काय फार मोठं मिळालेलं नसतं. त्याच्यामध्ये आपण विचार आणि कृती याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं दुभंगडेपण असणार नाही हे आपण पाहिलं पाहिजे. या व्याख्यानमालेचा हेतू जो आहे तो विवेकाचा जागर करणं आहे. त्याचबरोबर आपला जो हेतू आहे, अत्यंत स्तुत्य हेतू जो आहे की डॉक्टर दाभोलकरांचे मारेकरी जोपर्यंत सापडत नाहीत तोपर्यंत ही व्याख्यानमाला आपण चालू ठेवणार आहोत. असा जो आपला हेतू तो या लेनिनच्या परंपरेमध्ये बसणार आहे. नुसता विचार नाही तर कृतीची काहीतरी जोड आहे. लेनिन विषय आज का घ्यायचा? एक तर त्याची स्मृती शताब्दी आहे. 21 जानेवारी 1924 मध्ये त्याचं निधन झालं. रशियामध्ये क्रांती झाल्यानंतर काही दिवसातच त्याला रशियन क्रांतीला त्याला फार नंतर वळण देण्यासाठी त्याला फार वेळ मिळाला नाही. पण ही शताब्दी आणि शताब्दी सगळं जगभर साजरी केली जाते. त्याचं आयुष्य हे 54 वर्षाचं, केवळ 54 वर्षालाही कमी. आणि एवढ्या कालावधीमध्ये त्यानं जे काही प्रचंड काम करून ठेवलेलं आहे हे आपल्या सर्वांना निश्चितच दिशा देणार आहे. मला असं वाटतं की रशियन क्रांतीबद्दल फार बोलण्यापेक्षा ती क्रांती करण्यामध्ये लेनिननं काय सहभाग घेतला आणि त्या क्रांती घडवण्यामध्ये जगामधली पहिली समाजवादी क्रांती, जगामध्ये जे जग
शोषणावरती आधारलेलं आहे. संपूर्ण मानवता ही शोषणावरती आधारलेली आहे, शोषणाच्या बंधनामध्ये जखडलेली आहे. आणि ती या मानवतेला शोषणाच्या पलीकडे जाऊन जगता येतं, शोषण विरहित जगता येतं. ही जी कल्पना आहे, नुसती जी कल्पना होती, ती प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती ज्यांनी काम केलं त्याच्यामध्ये लेनिन हा महत्वाचा पहिला माणूस. मार्क्सला प्रयत्न केले पण मार्क्सला त्याच्या काळामध्ये यश आलं नाही, ते यश लेनिनला आलं. आणि त्यामुळं मार्क्स जितका महत्वाचा तितकाच लेनिन देखील महत्वाचा आहे. आणि मग हा क्रांतिकारी हा जो ग्रस्त आहे तो कवी दिसतो कसा आननी आपण म्हणतो, तसं खरा क्रांतिकारक दिसतो कसा हे जरा आपण पाहिलं पाहिजे. आणि मग तो ध्रुवतारा का झाला असं आपल्याला वाटतं. हे जर आपण समजून घेतलं तर आपल्याला देखील थोडेसे मिणमिणते दिवे होण्याची आपल्याला एक शक्यता त्यातून निर्माण होते, असं माझा स्वतःचा ग्रह आहे. लेनिनचा जन्म एका ख्रिश्चन कुटुंबात झाला. आता आपल्याला धर्म आणि लेनिन, धर्म आणि मार्क्स हे पुढच्या सगळ्या गोष्टीत आपल्याला माहिती असतात. पण त्या काळामध्ये जशा अनेक सर्व समाज धार्मिक होता तसं त्याचं घरही धार्मिक होतं. 22 एप्रिल 1870 मध्ये त्याचा जन्म झाला रशियातल्या एका शहरामध्ये. ते जे शहर होतं ते शहर मुख्यतः मध्यमवर्गीयांनी भरलेलं शहर होतं. तिथली जी लोकसंख्या होती ही 57% जास्त लोकसंख्या ही मध्यमवर्गीयांची होती. लेनिननं तर कामगारांची क्रांती केली, पण ते जन्म त्याचा मध्यमवर्गीय शहरामध्ये झालेला होता. आणि हे जे मध्यमवर्ग जो होता हा मध्यमवर्ग सुशिक्षित मध्यमवर्ग असण्यापेक्षा, म्हणजे जे मध्यमवर्गाची आपली कल्पना आहे आधुनिक काळामध्ये तसं असण्यापेक्षा दुकानदार, छोटे व्यावसायिक असे हा मध्यमवर्गाचं वर्गीयाचं ते शहर होतं. आणि त्याचे वडील हे शाळेचे शिक्षक होते. ते शाळेचे इन्स्पेक्टर झाले त्यांच्या सगळ्या कामामुळे. आणि ते खूप बुद्धिवादी ग्रस्त होते. म्हणजे त्या सगळ्या काळामध्ये युरोपमध्ये जे काही मनवंतर चाललेलं होतं, जे काही वैचारिक मंथन चाललेलं होतं, त्याचे परिणाम हे सर्व दूर होत होते. आणि हा विवेकनिष्ठ असा हा माणूस होता. पण त्याचं घर सुखवस्तू होतं. इन्स्पेक्टर होते, शाळेचे इन्स्पेक्टर होते, त्यामुळे पगार व्यवस्थित होता. त्यानंतर त्यांना नोबल म्हणून देखील पदवी झारच्या काळामध्ये मिळालेली होती, कारण ते काम करणारे लोक खूप थोडे असत आणि ते चांगलं काम करत असत. पण त्याचे वडील हे एका भूदासाच्या कुटुंबामधले होते. म्हणजे त्याचे आजोबा भूदास होते, लेनिनचे आजोबा. भूदास याचा अर्थ सरंजामदाराकडे त्याची जी जमीन होती त्या जमिनीशी बांधलेला तो दास, गुलाम. लेनिन हा गुलामाचा एका नातू होता. पण नंतर त्याचा झारनं त्या सगळ्या काळामध्ये भूदासांना मुक्त करावं लागलं आणि त्याच्यामध्ये त्याचे हे आजोबा मुक्त झाले. मग शहरामध्ये ते गेले, शिकले आणि सगळे नंतर मग हे इन्स्पेक्टर झाले. त्या घरामध्ये लेनिनचा जन्म झाला. तो लेनिनचा जन्म 1870चा. त्याच्या आधीची जी 10 वर्ष होती ही 10 वर्ष ही प्रचंड खळबळीची वर्ष त्या रशियामध्ये होती. झारची जुलूमशाही ही किती असू शकते हे आपल्याला जर पाहायचं असेल तर आजच्या भारताकडे पण थोडंसं लक्ष दिलं तर आपल्याला ती झारशाही कशी असू शकते याचा काही आपल्याला अंदाज येऊ शकतो. आणि त्या जुलूमशाहीच्या विरुद्ध त्या 1860च्या त्या दशकामध्ये प्रचंड बंडखोर असे तरुण निर्माण होत होते. या बंडखोरीमधून प्रचंड मोठं साहित्य
हे रशियन भाषेमध्ये तयार झालं. गोगोल, त्यानंतर चेखोव होते, पुश्किन होते आणि मुख्य म्हणजे दोस्तोव्स्की होते. ही सगळी बंडखोर मंडळी, त्या वाटा प्रत्येकाच्या वेगळ्या होत्या. मी त्या सगळ्या तपशिलामध्ये जात नाही. परंतु यांनी एक समाज मन घडवण्याचं प्रचंड मोठं काम केलं होतं. साहित्याचं, लेनिनला देखील साहित्याबद्दल काही म्हणायचं होतं. आपल्या भाषणामध्ये जसा उल्लेख येईल तसं आपण ते पाहूया. पण सगळी बंडखोरी जी काही होती, त्या बंडखोरीचा या घरावरती परिणाम झालेला होता. त्याची आई ही उमराव घराण्यातली होती. लेनिनची आई उमराव घराण्यातली होती. आणि जे सामाजिक जे अभिसरण आहे, वडील भूदासाच्या कुटुंबातली, आई एका उमरावाच्या घरामध्ये, आणि त्यांचं झालेलं लग्न, हे अभिसरण हे खूप महत्वाचं असतं. आणि ते कसं मध्यममार्गी अशा प्रकारचं कुटुंब होतं. वडील विवेकी विचाराचे होते, पण ते बंडखोर नव्हते. असं झालं पाहिजे पण स्वतः करणारे ते काही असे नव्हते. आई मारिया खूप धार्मिक होती आणि मुळात आतून धार्मिक असणारी माणसांना जशी समाजाची कणव असते, आतून धार्मिक असणाऱ्या माणसांना जशी कणव असते, तशी तिला एक कणव होती समाजाविषयीची. आणि तो सगळे संस्कार या कुटुंबावरती होत होते. 7 भावंड होती. त्यातली 3 भावंड लहानपणीच त्यांचं वेगळ्या कारणाने निधन झालेलं होतं. आई त्याची एका डॉक्टरांची मुलगी होती आणि ते डॉक्टर उमराव होते. आई डॉक्टरांची मुलगी होती, त्यामुळे ते सगळे त्या घरावरती खूप संस्कार चांगले झालेले होते. आणि ती जी श्रीमंती होती ती प्रचंड होती. म्हणजे 500 हेक्टरची जमीन त्यांच्या वडिलांच्या मालकीची होती, जे डॉक्टर होते आणि त्यांच्या मालकीची होती. अशी ती सामाजिक आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. लेनिन हा लहानपणापासून अतिशय बुद्धिमान मुलगा होता. बुद्धिमान माणसं कम्युनिस्ट का होतात असा काही लोकांना बऱ्याच वेळेला त्यांचा आक्षेप असतो की एवढं चांगलं, इतका बुद्धिमान आहे आणि तो असा वाया का जातोय. असा तो बुद्धिमान होता, अतिशय बुद्धिमान होता. आणि तो नुसता बुद्धिमान नव्हता, चतुरस्र होता. खूप वाचन करायचा. शारीरिक तंदुरुस्ती वरती त्याचं विशेष लक्ष असायचं. विविध खेळामध्ये तो प्रवीण होता. साहसी खेळामध्ये तो प्रवीण होता. कदाचित सोव्हिएट युनियनमध्ये सगळं जे बुद्धिबळपटू जे नंतर झाले ते कदाचित लेनिनच्या प्रभावामुळे झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण लेनिन हा स्वतः अतिशय मोठा बुद्धिबळपटू होता. बुद्धिबळ तो खूप छान खेळायचा. असा तो भयंकर असा खूप हुशार असा होता. त्याचा भाऊ, लेनिनचं म्हणणं की तो माझ्यापेक्षा जास्त कर्तृत्ववान होता, त्याचा भाऊ अलेक्झांडर. आणि हा जो काळ आहे 1860-70 त्या काळातला जो काळ आहे, त्या काळामध्ये ती जी बंडखोरी होती, त्या बंडखोरीमध्ये झारच्या जुलूमशाहीला कंटाळून झारची हत्या करण्याचे अनेक प्रयत्न झाले. तो जो कालखंड होता, त्या सामाजिक बदल करायचे असतील, समाजामध्ये परिवर्तन करायचं असेल तर समाजाला गुलामगिरीमध्ये लादणारे, समाजावरती अत्याचार करणारे जे राज्यकर्ते असतील, त्या राज्यकर्त्यांना शारीरिक पातळीवरती नष्ट करणं हा एक रिवाज होता. जगभरचा रिवाज होता, तो राजकारणाचाच रिवाज होता. आणि त्यामुळे तो जो कालखंड होता, त्या कालखंडामध्ये सर्व जगभर वेगवेगळ्या प्रकारे राज्यकर्त्यांना दहशत बसवणं, राज्यकर्त्यांना एलिमिनेट करणं, राजांचा शिरच्छेद करणं, अशा गोष्टी सगळ्या घडलेल्या आहेत. आपण फ्रान्सच्या क्रांतीबद्दल आपण बोलत असतो.
गिलोटिन हे जे काही प्रकरण आहे ते प्रकरण आपण लहानपणी शिकलेलं आहे. झारचा हत्या करण्याचा काही लोकांनी कट केला आणि त्याच्यामध्ये हा अलेक्झांडर त्यात सहभागी होता. लेनिनचा मोठा भाऊ. तो कॉलेजमध्ये शिकत होता आणि विद्यार्थी जे होते ते विद्यार्थी हे दहशतीचं त्या सगळ्या क्रांतिकारक बंडखोर अशा तरुणांचे ते केंद्र असायचं, चळवळीचं ते केंद्र असायचं. जसं आपल्याकडे देखील शैक्षणिक संस्था महाविद्यालय ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीची भली मोठी केंद्र झालेली होती, तसं ते युरोपात देखील होतं, रशियामध्ये होतं. अलेक्झांडर हा त्या कटामध्ये सापडला आणि तो सापडला त्याच्या आधी वडिलांचं निधन झालेलं होतं. वडिलांचं निधन झालं त्याच वर्षी अलेक्झांडर त्या कटामध्ये सापडला आणि त्याला फाशीची शिक्षा झाली. अलेक्झांडर हा अराजकवादी होता. बहुसंख्य हे सशस्त्र क्रांतिकारक जे होते हे अराजकवादी होते. अराजकाचा अर्थ आपण असं समजतो तसा तो अर्थ नाही. म्हणजे राज्यसंस्था, पुढे ज्याचं एक विश्लेषण लेनिननं पुढच्या काळामध्ये केलं, राज्यसंस्था ही नावाची जी गोष्ट असते ती मुळामध्ये जनतेला शिस्त लावणारी असते. जनतेला जी चाकोरी ठरवून दिलेली असते तिच्या बाहेर ती जाऊ नये यासाठी राज्यसंस्थेचा प्रामुख्याने वापर केलेला असतो. राज्यसंस्था ही सत्ताधारी वर्गाच्या हातामधलं ते दडपशाहीचं साधन असतं. हे केवळ लेनिन असं म्हणलं असं नाहीये, ज्याचं आपण नाव नेहमी असतो. मेकियावेली नावाचा जो इटालियन विचारवंत होता त्यांनी सुरुवातीला ती मांडणी केलेली होती. मुद्दा वेगळा आहे. पण म्हणून ही जी दडपशाहीची जी यंत्रणा आहे ती दडपशाहीची यंत्रणा नष्ट केली पाहिजे यासाठी सर्वच प्रकारच्या स्वातंत्र्य लढ्याच्या मध्ये असा त्याला एक प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न केलेला असतो. झारची हत्या करण्याचा तो प्रयत्न त्यावेळेला तो झालेला होता आणि मग त्याला अर्थातच फाशीची शिक्षा ही अलेक्झांडरला झाली. आई होती घरात, मुलांच्यावरती अतिशय प्रेम आणि साहजिकच आहे प्रेम असल्यामुळे वडील गेलेले, नवरा गेलेला, हा हातातोंडाला आलेला मुलगा तो या सगळ्या याच्यामध्ये सापडलेला आहे. त्याला फाशीची शिक्षा आता होणार आहे. तिनं त्याला लिहिलं, कुठल्या क्रांतिकारकाच्या घरचे लोक जसे वागतात तशीच ती वागली आणि तिने लिहिले की तू माफी माग, तू माफी माग. अलेक्झांडरनं सांगितलं, मी जे कृत्य केलेलं आहे त्या कृत्याचं मला वैषम्य वाटत नाही आणि मला भीती देखील वाटत नाही आणि म्हणून मी माफी मागणार नाही. अलेक्झांडरला फासावर देण्यात आलं. मी आणखीन याच्यावरती काही भाष्य करत नाही. आपण इतिहासाकडे नजर टाकून त्याचा अर्थ आपण लावू शकतो. याचा लेनिनवरती परिणाम होणं साहजिकच होतं. खूप परिणाम झाला आणि त्यानं ठरवलं की हे त्याच्याकडनं आपण काहीतरी शिकलं पाहिजे. तो का असं वागला आणि म्हणून एकूणच सर्व प्रकारचं जे क्रांतिकारी विचारसरणी होती, क्रांतिकारी साहित्य होतं, याचा तो प्रचंड अभ्यास करायला लागला. लेनिन हा मोठा वाचक होता. अफाट वाचन करायचं, जसं मार्क्स अफाट वाचन करायचं. नाही, मार्क्सच्या लिखाणामध्ये जे संदर्भ साहित्याचे जे येतात, समीक्षेचे सगळे जे संदर्भ येतात ते आपल्या मराठीच्या प्राध्यापकांच्या लिखाणामध्ये किती येतात हा देखील एक संशोधनाचा विषय होईल इतका तो आहे. पण त्याचा विषय साहित्य हा नव्हता, जीवन हाच त्याचा विषय होता. त्यामुळे जीवनामध्ये साहित्याला जेवढं महत्व असतं तेवढं महत्व मार्क्सच्या जीवनामध्ये होतं. लेनिन अफाट वाचन करायचं. एक असं सांगतात की चेकोव्हनं जो एक अत्यंत मोठा लेखक मानला जातो, शेक्सपियरच्या दर्जाचा, रशियन म्हणतात की शेक्सपियर हा चेकोवच्या दर्जाचा होता. राष्ट्रवाद कुठे नसतो, आपल्याला शेक्सपियर हा सगळ्यात मोठा वाटतो.
कारण आपल्याकडे ब्रिटिशांचं आपलं राज्य होतं म्हणून वाटतं. पण चेखव हा एक मोठा लेखक होता आणि चेखवनं एक वॉर्ड नंबर 6 नावाची एक कथा लिहिलेली होती. त्या कथेमध्ये वेड्याचं इस्पितळ चालवणारा एक डॉक्टर आहे. तो नोकरी करतो वेड्याच्या इस्पितळामध्ये आणि वेगवेगळे जे वेडे म्हणून जे पकडून आणलेले लोक आहेत, वेडे म्हणून पकडून आणलेले लोक जे आहेत त्यांना त्या हॉस्पिटलमध्ये ठेवलेलं असतं आणि त्यांना शिस्त लावायची असते, त्यांना बरं करायचं असतं. त्याच्यामध्ये एक वेडा असतो. पण वेडा म्हणजे वेडा हा वास्तवात असतो का वेडा, हे देखील आता चर्चा सुरू झालेली आहे. वाक्सर्स आपल्याला सांगतील. तो एक मिशेल फुको नावाचा जो एक फ्रेंच तत्वज्ञ आहे, तो तर असं म्हणतो की त्यांनी मॅडनेस अँड सिव्हिलायझेशन नावाची एक मोठा ग्रंथच त्यानं लिहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याने म्हटले की वेडा ही एक संस्था निर्माण करण्यात आलेली आहे समाजामध्ये. तो वेगळा विषय आहे. पण हा हे वेडे म्हणून जे गणण्यात आलेले होते त्याच्यामधला एका वेड्याशी त्याची दोस्ती होती त्या डॉक्टरची आणि तो वेडाच असल्यामुळे त्याच्याशी खूप तात्विक चर्चा करायला लागतो. तो इतकी तात्विक चर्चा करायला लागतो त्याच्यासोबत की डॉक्टरच सुधारला जातो. डॉक्टर सुधारतो आणि डॉक्टर सुधारल्यामुळे सत्ता त्याला त्याच वॉर्डमध्ये ऍडमिट करते आणि तो आता सुधारलाय, ऍडमिट करते. लेनिनला हे रूपक वाटलं, आपल्या देशाचं रूपक वाटलं. आणि आपल्या देशामध्ये अनेक लोक हे देशघातक लोक आहेत म्हणून त्यांना तुरुंगात टाकलेलं आहे. मला आता या क्षणाला आठवले स्टॅन स्वामी, 82 वर्षाचा म्हातारा, ज्याला पाणी पिण्यासाठी त्याच्या पार्किन्सन डिसीजमध्ये त्याचा हात थरथरत होता म्हणून तो म्हणाला की मला पाणी पिण्यासाठी म्हणून मला हा ग्लास मग धरता येत नाही, मला नळी द्या, नळी. पण ती नळी द्यायची की नाही यासाठी त्याला मुंबईच्या जेलमध्ये त्याला ठेवलेलं होतं. त्या जेलरला त्यांनी अर्ज केला आणि नंतर NIAच्या कोर्टामध्ये ज्या वेळेला तो विषय आला त्यावेळेला NIAच्या वकिलांनी सांगितलं की आमच्याकडे सरकारनं नळी घ्यायला बजेट दिलेलं नाही. ही कोका कोलाची नळी केवढ्याला मिळते हो? सरकारकडे त्याचं बजेट नाही. कसा या सगळ्या संस्थात्मक सगळ्या गोष्टींचा कसा वापर करता येतो हे आपण बघितलं. आणि मग स्टॅन स्वामी म्हणाला की मला मरायला घरी जाऊ द्या. ते म्हणाले नाही घरी जायचं तू मरायला, मला तर तू इथेच मर, कारण इथेच तुझं ठिकाण आम्ही ठरवून दिलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी आहेत. तसं तो लेनिनने ती कथा वाचल्या म्हणलं की हे रूपक आहे, माझ्या समाजाचं रूपक आहे. आणि मग या समाजाला या सगळ्या वेड्या वातावरणामधून बाहेर काढलं पाहिजे आणि म्हणून ते त्याचं परिवर्तनाचं पहिलं एक क्षण होता असं आपल्याला म्हणता येईल. खूप वाचन करायला लागला. अना कारेनिना नावाची कादंबरी टॉल्स्टॉयची. लेनिनचा टॉल्स्टॉय हा सर्वात आवडता लेखक. टॉल्स्टॉय स्वतः उमराव. तो स्वतः तसं बघायला गेलं तर त्या काळामध्ये एक प्रतिगामी विचारसरणी असणारा पण मानवतावादाचा पुरस्कर्ता. खूप कॉन्ट्रडिक्शन्स असतात, आंतरविरोध असतात. टॉल्स्टॉय त्याचा आवडता लेखक. असं सांगतात की लेनिननं अना कारेनिना ही कादंबरी 100 वेळा तरी वाचली असेल. ही कादंबरी 100 वेळा तरी वाचली असेल. किती राज्यकर्त्यांची हातात पुस्तक घेऊन फोटो आहेत मला माहिती नाही. आपण आपल्या राज्यकर्त्यांचे फोटो आपण बघतो. मला आवडेल की निदान फोटोसाठी तरी त्यांनी हातामध्ये एखादी कादंबरी घेतलेली, महाभारत घेऊन वाचत बसलेले आहेत किंवा रामायण घेऊन वाचत बसलेले आहेत असा तरी फोटो काढून द्या ना लोकांच्या समोर. तसा नाही फोटो येणार. रामायण वाचताना, महाभारत वाचताना, शाकुंतल वाचताना असे नाही फोटो येणार. लेनिन फोटोसाठी वाचतच नव्हता. 100 वेळा तरी अना कारेनिना. मी आयुष्यामध्ये मी नापास झालो त्या वर्षी पहिली कादंबरी इंग्रजी वाचली ती अना कारेनिना. वाचा, फार सुंदर कादंबरी जगामध्ये, एक अत्यंत श्रेष्ठ दर्जाची. असा तो भयंकर वाचन वगैरे सगळं करायचा आणि त्याला लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली.
त्याला ऍडमिशन मिळण्यासाठी म्हणून कारणीभूत झाले ते त्याचे मुख्याध्यापक केरेन्स्की नावाचे. इतिहासाचे कसे नातेसंबंध तयार होतात बघा. केरेन्स्की नावाचे त्याचे मुख्याध्यापक होते आणि त्यांनी त्याला एक छान प्रशस्तीपत्र दिलं लेनिनला आणि त्याला लॉ कॉलेजमध्ये त्या प्रशस्तीपत्राच्या आधारे त्याला ऍडमिशन मिळाली. पुढे ज्या वेळेला रशियामध्ये क्रांती परिस्थिती तयार झाली आणि 1817 मध्ये फेब्रुवारीमध्ये ज्या पहिली क्रांती झाली त्या क्रांतीमध्ये जो पंतप्रधान होता तो त्या मुख्याध्यापकाचा मुलगा केरेन्स्की, तो लेनिनचा सहकारी. पण केरेन्स्की आणि लेनिन यांच्या दोन वाटा वेगवेगळ्या. केरेन्स्की हा समन्वयवादी होता. हा झारशाही बरोबर समन्वय केला पाहिजे, सत्ताधाऱ्यांच्या बरोबर समन्वय केला पाहिजे असं म्हणणारा होता. लेनिन त्याच्या टोटली विरोधामध्ये होता आणि राजकारणामध्ये ते दोघं जण वेगवेगळ्या वाटा त्यांच्या झाला. त्याचे केरेन्स्कीचे वडील याचे मुख्याध्यापक होते आणि त्यांनी त्याला हा एक ऐतिहासिक एक अशी गोष्ट आपल्याला सांगता येईल. आणखीन एका कादंबरीचा त्याच्या जीवनावरती परिणाम झाला आणि त्या नावाचं त्यांनी पुस्तक देखील लिहिलं. व्हॉट इज टू बी डन नावाचं पुस्तक. काय केलं पाहिजे आपण, सगळ्या रशियातल्या लोकांनी काय केलं पाहिजे, त्यांनी मोठा ग्रंथ लिहिला. पण मूळ ती कादंबरी होती व्हॉट इज टू बी डन नावाची. आणि त्या कादंबरीमधला जो नायक होता हा नायक हा त्या दोस्तोव्स्कीच्या नायकासारखा नकारवादी, सगळ्या गोष्टीला नकार देणारा पण निराशावादी असा तो नायक होता. ते उदाहरण घेऊन आपल्याला असं करायचं नाहीये, याच्यापेक्षा वेगळी वाट आपल्याला चोखाळायची असं विवेचन करणारं त्यांनी ते पुढच्या काळामध्ये त्यांनी ते पुस्तक लिहिलेलं होतं. आणि एकूणच ह्या सगळ्या एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये लेनिनची मानसिकता तयार झाली. असे सांगतात की काही जे वैयक्तिक प्रसंग असतात त्या प्रसंगांच्या मध्ये देखील आपल्या सगळ्या घडणीची बीजे असतात. एकदा त्याच्या घरी कोणीतरी वडिलांचे सहकारी आले होते आणि सहकार्यांनी सांगितलं की तुमची मुलं जर चर्चला जात नसतील, रविवारी चर्चला जर जात नसतील, धर्म मानत नसतील तर त्यांना रोज फोडून काढत जा. असा त्यांनी अत्यंत धार्मिक असा त्यांना सल्ला दिला, अतिशय धार्मिक सल्ला दिला की धर्म मानत नाही म्हणते का, फोडून काढा तुम्ही तुमच्या मुलांना, असं दिसतं त्यावेळेला. लेनिनला त्याचा इतका राग आला की घरामध्ये जो क्रूस होता तो त्यानं उचलला, तो मागच्या बागेमध्ये गेला आणि मोडून तोडून त्यानं तो टाकला. आणि ठरवलं त्यांनी की नाही, आपल्याला धर्म आणि एकाधिकारशाही ही जी एक एकत्र येणारी जी गोष्ट आहे ही गोष्ट काय आपल्याला मान्य नाही, उपकारक नाही, समाजाला उपकारक नाही, म्हणून विरोधामध्ये तो उभा राहिला. लॉ कॉलेजमध्ये तो गेल्यानंतर तो अतिशय पुन्हा तो त्याला गोल्ड मेडल मिळालं, लॉयर झाला तो, त्यावेळेचा गोल्ड मेडलिस्ट. त्यामुळे तो फार मोठा वकील होऊ शकला असता, यशस्वी वकील होऊ शकला असता. पण मार्क्सवाद्यांना तो एक शापच असतो. ते जे ज्या व्यवसायामध्ये असतात, मार्क्स स्वतः फिलॉसॉफीचा एवढा प्रकांड पंडित, पण त्याला नोकरीवर कोणी ठेवलं नाही. मला पण अनेक वेळा नोकरीवर काढून टाकलं रे बाबा, याच कामासाठी काढून टाकलेलं आहे. तेवढंच माझं मार्क्सशी असलेलं नाते. लेनिन वकिली केली, त्यांना मला वाटतं की तरी 53 केसेस आयुष्यामध्ये त्यांनी केल्या, 53. आणि त्या 53च्या 53 केसेस तो जिंकला, एकही हरला नाही. आणि बहुतेक केसेस त्यानं लोकांच्या, सामान्य लोकांच्या घेतलेल्या होत्या. मार्क्स आणि त्याचं आणखीन एक नातं आहे मला दिसतं. ते नातं काय, त्यानं चोरीच्या केसेस बऱ्याच घेतलेल्या होत्या. चोरीच्या केसेस. हे चोर कोण, झोपडपट्ट्यामध्ये आता जसं राहणारे, जगण्यासाठी म्हणून चोरी करणारे, त्यांच्या केसेस घ्यायच्या आणि त्यांना तुरुंगात जाण्यापासून त्यांना वाचवायचं, हे काम तो करत असे. मार्क्सच्या लिखाणाची सुरुवात यातनंच झालेली होती. मार्क्सनं त्याचं जे वर्तमानपत्र तो चालवायचा, त्या वर्तमानपत्रामध्ये त्याने
सरदार लोकांच्या खाजगी जंगलामध्ये लाकूड फाटा चोरायला जाणारे जे लोक होते त्यांच्या विरुद्ध जो कायदा जर्मन सरकारने केलेला होता त्याचे वाभाडे काढणारा पहिला लेख मार्क्सनं राजकीय तो लिहिलेला होता. तेव्हापासून मार्क्सच्या राजकीय विचारमंथनाची सुरुवात झालेली होती. ते जंगलातल्या लोकांना शेतकऱ्यांच्यावरती अत्याचार जो चालतो तो अत्याचार सुनील अजून आपल्या इथे पण चालतो अजून, आणि म्हणून मग इथे आपल्याला ठिय्या आंदोलन आपल्याला करावं लागतं. ही परंपरा चालू आहे. तर अशा सगळ्या एक तो केसेस चालवायचा, पण त्याच्या असं लक्षात आलं की अरे खोटं बोलायला लागतं, नंतर चुकीचं केलेलं असलं तरी ते आपल्याला पटवून द्यावं लागतं. म्हणून त्यानं ठरवलं की आपल्याला हे काही करायचं नाहीये. आणि मग हळूहळू अशी क्रांतिकारक असे जे गट बनत होते. मार्क्सचं लिखाण हे त्यावेळेला सगळीकडे हळूहळू प्रस्तुत व्हायला सुरुवात झालेली होती. वेगवेगळे गट मार्क्सवादाचा अभ्यास करत असत. अशाच एका गटामध्ये तो सहभागी झालेला होता. आणि त्या सहभागी झालेला असल्यामुळे त्याला पहिल्यांदा विद्यार्थी असतानाच त्याला कॉलेजमधून काढून टाकण्यात आलेलं होतं. त्याला पोलिसात रोज हजेरी द्यावी लागत असे. आणि विद्यार्थ्यांच्या काहीतरी समस्या होत्या, त्या समस्यांच्यावरती त्यांनी एक आंदोलन केलेलं होतं. त्या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं होतं. म्हणून नंतर त्याला तो त्या सगळ्या चळवळीमध्ये सहभागी होतो या कारणासाठी म्हणून त्याला 3 आठवड्याची शिक्षा झालेली होती. तो आता कम्युनिस्ट बनलेला होता. हळूहळू 1886च्या सुमारास 86-87 सुमारास कॅपिटल या ग्रंथाची पहिला खंड हा रशियन भाषेमध्ये भाषांतरित झालेला होता आणि त्याचा त्यांना अभ्यास सुरू केलेला होता. आणि त्याच काळामध्ये कम्युनिस्ट साहित्य त्यावेळेला बंदी होती. कम्युनिस्ट साहित्याला बंदी होती आणि त्यामुळे त्याच्यावरती ही 3 आठवड्याची त्याला कैद झाली. आणि त्यानंतर त्याला सायबेरियामध्ये त्याला एक्झाईल करण्यात आलं. ती एक शिक्षा असायची. सायबेरिया म्हणजे प्रचंड थंड प्रदेश असा जो असायचा आहे अजूनही, आणि जिथे जाऊन जगणं हीच भयंकर शिक्षा असते, कठीण असते. मग त्याला तिकडे एक्झाईलमध्ये त्याला पाठवण्यात आलं. आणि त्याच्या सोबतीनं त्याची मैत्रीण नादेजदा क्रुप्स्काया जी पुढे त्याची पत्नी झाली ती पण त्या सगळ्या गटामध्ये असायची. आणि तिला पण शिक्षा झाली. आधी लेनिन पुढे त्या ह्याच्यामध्ये गेला, सायबेरियामध्ये गेला. ती मागून तिकडे आली आणि मग त्यांनी सायबेरियामध्ये असतानाच त्यांनी तिथे लग्न केलं. त्यांना ती 3 आठवड्याची नाही 14 महिन्याची शिक्षा झालेली होती. आणि पुढे 3 वर्ष सायबेरियामध्ये त्याला हद्दपारी ही करण्यात आली. पण तिथे गेल्यानंतर देखील हद्दपारी केल्यानंतर देखील तिथे कुठे लायब्ररी कुठे आहे तो शोधत राहिला. छोट्या छोट्या गावांच्या मध्ये ते जे लोकल संस्था ते लायब्ररी शोधायच्या आणि लायब्ररीतून काय वाचायला मिळते काय नाही ते सगळं तो पाहत राहायचा. त्याला ते मुक्तच वातावरण होतं. पण त्याच्या स्वतःच्या गरजा खूप कमी होत्या. क्रांतीनंतर सर्वांना रेशनिंग होतं. 1917 मध्ये क्रांती झाली आणि मग खूप टंचाई होती. सगळ्या त्या गोष्टीमध्ये मी जाणार नाही बरं का यावेळेला. खूप टंचाई होती आणि मग लेनिनचं खाणं खूप अल्प खाणं असायचं. तब्येत खूप चांगली होती. पण त्याला खायला मिळावं त्याला रेशनिंग होतं. लेनिनला देखील रेशनिंगच होतं आणि रेशनिंगमध्ये जेवढं अन्न असेल तेवढं अन्न हे त्यालाही दिलं जात असे क्रांतीनंतरच्या काळामध्ये. तर त्याचे जे सहकारी असत ते सहकारी ब्रेडचा एखादा दुसरा स्लाइस जादा लेनिनला मिळावा म्हणून त्याच्या ड्रॉवरमध्ये ते ठेवून द्यायचे. त्यामुळे ते सायबेरियामध्ये जरी गेला तरी त्याला जे काही तिथलं अन्न होतं ते अन्न तो खाऊन तो जगायचा. आणि तिथे मग क्रुप्स्काया पण आली आणि त्यांचं तिथे लग्न झालं आणि त्यांचं ही हद्दपारीची जी शिक्षा होती त्याची 3 वर्षाची ती संपली आणि तो परत आला. आता क्रांती एवढे एकच व्यवसाय राहिलेला होता. क्रांती हाच व्यवसाय. दुसऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला काही करायचं नाही, आपल्याला जो बदल करायचा आहे. आणि म्हणून तिथे आल्यानंतर त्याला रशियामध्ये राहणं शक्य नव्हतं. पुन्हा पोलीस पाठीमागे, ससेवेरा सगळ्या पाठीमागे, काही काम करायचं नाही. म्हणून त्यावेळेला युरोपमध्ये क्रांती करणारे जे लोक असत ते क्रांती करणारे लोक दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्या आपल्या देशामध्ये क्रांतीचं काम करत असत. भारतामध्ये देखील तशी सुरुवात झाली.
भारतामधले सुद्धा स्वातंत्र्य चळवळी उलथून टाकण्यासाठी म्हणून जसं इकडे शिक्षणाचं एका बाजूला सुरू झालं होतं, तसं अनेक क्रांतिकारक हे भारताच्या सीमांच्या बाहेर जाऊन तो सगळा मधला जो पूर्व आशियाचा सगळा जो प्रदेश आहे तिथे त्यावेळेच्या रशियामध्ये तिकडे जाऊन शिक्षण घेऊन ते भारतामध्ये येऊन क्रांती करू पाहत होते. हा देखील एक भाग आहे. त्यांनी ते बाहेर जाऊन त्यांनी असं पाहिलं की आपल्या लोकांना काही वाचायला मिळत नाहीये आणि या वाचनामधनं या सगळ्या साहित्यामधून त्यांना आपण क्रांतिकारक जाणीव दिली पाहिजे म्हणून त्यांनी इस्क्रा नावाचं एक वर्तमानपत्र त्यांनी सुरू केलं. लेनिन हा एक लेजंडच होता. लेनिन हे त्याचं खरं नाव नव्हेच. त्याचं नाव व्लादिमीर उल्यानोव्ह हे त्याचं खरं नाव. पण लेनिन नाव कुठं आलं हे कुणालाच माहित नाही. त्याचा खुलासा कुठे झालेला नाहीये. एकदा त्या इस्क्राच्या ऑफिसमध्ये एक पत्र आलं, एक लेख आला आणि त्या लेखावरती लेखक म्हणून लेनिन असं नाव होतं. आणि नंतर कळलं की लेनिन म्हणजे हा जो उल्यानो जो आहे, व्लादिमीर उल्यानो, म्हणजे तो लेनिन नावाने लिहिणारा जो माणूस आहे तो लेनिन. नंतर ते नाव त्याला जे चिकटलं ते चिकटलं. त्याचं लेनिन हे नाव कुठून आलं हे क्रुप्स्काला विचारलं क्रांतीनंतर. ती म्हणाली मला काही माहिती नाही. तो विचार सुद्धा माझ्या डोक्यामध्ये आला नाही. लेनिन हे नाव चिकटलं. त्याची 350 अशी खोटी नावं होती. भूमिगत राहून काम करण्यासाठी म्हणून जे करावं लागत असे. रशियामध्ये आणखी नाही. ही सगळी जी नावं आपल्याला जी माहिती आहेत ना ती खरी नावं नाहीतच त्यांची. लेनिन हे त्याचं खरं नाव नाही. ट्रॉट्स्की हे त्याचं खरं नाव नाही. स्टॅलिन हे देखील त्याचं खरं नाव नाही. पण ही नावं त्याला त्यांनी घेतली. ती काय त्यांची ती परंपरा आहे. तर मला स्वतःला काही त्याचा शोध लागलेला नाहीये. पण त्यावेळेस भूमिगत राहून कामं जी करावी लागायची त्यावेळेस लढा करावा लागायचा त्यावेळी ही सगळी नावं त्यांना चिकटलेली होती. तर तो जर्मनीमध्ये राहत होता आणि जर्मनीमध्ये राहून तो हा सगळा अभ्यास करायचा. सगळ्या जगाचा अभ्यास करायचा, अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा, रशियाच्या सगळ्या व्यवस्थेचा अभ्यास करायचा. पण त्या दुसऱ्या बाजूला मात्र त्याचं व्यक्तिमत्व सगळं जे होतं, व्यक्तिमत्वामध्ये नाटक, कादंबऱ्या, संगीत याही गोष्टीमध्ये त्याला खूप कमालीचा असा तो रस असायचा. आणि तो जी प्रत्येक गोष्ट जी करायचं हे आपल्याकडच्या जे स्वतःला क्रांतिकारक म्हणवतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे. तो कुठलीही गोष्ट अतिशय मनस्वीपणे करायचं. जे करायचं ते अतिशय मनस्वीपणे करायचं. त्याच्याबरोबरची आणखीन एक सहकारी होती. ती सहकारी असं म्हणाली की तो मशरूम गोळा करतो ते देखील अतिशय पॅशनेटली गोळा करतो. मशरूम गोळा करायचं काम देखील तो पॅशनेटली करतो. जे काही करायचंय ते अतिशय मन लावून मनस्वीपणे असं ते करायचं. आणि त्यामुळे जे करे त्यात मनस्वीपणा असेल, जे बोले त्यात मनस्वीपणा असेल. आणि म्हणून आपलं मत हे मनस्वीपणे समोरच्या समोर मांडणे पटलेलं आहे. माझं मत, मी विचारांती मी ते स्वीकारलेलं मत आहे आणि म्हणून मला ते मांडलं पाहिजे. अतिशय मनस्वीपणे तो मांडायचा. आणि त्यामुळे त्याचं ते मनस्वीपणे जे मांडलेलं असायचं ते मनस्वीपणे मांडलेलं हे त्यामुळे तो या डिबेटिंग मध्ये कुणाला हार नाही घालायचा. आणखीन त्याचं वैशिष्ट्य होतं, तो वक्ता नव्हता. तो उगाच काही स्वतःच मोठे बॉम्बॅस्टिक शब्द म्हणजे अख्ख्या आता 140-150 कोटी लोकांना जगायची गॅरंटी देणारा मी एकटाच आहे वगैरे असलं काही त्याच्या डोक्यामध्ये काही नसायचं. त्याच्या तो अजिबात चांगला वक्ता नव्हता, असा प्रभावी वक्ता नव्हता. पण तो बोलला की त्याचे विचार हे लोकांच्या मनाची पकड घेत असं. कारण तो मनस्वीपणा जो होता त्याच्या सांगण्यामधला, मांडणीमधला, बोलण्यामधला तो लोकांच्या पर्यंत जाऊन तो पोचत असायचा. आणि त्यामुळे त्याच्याबद्दलचा एक गैरसमज असा आहे की तो सत्तेचा भयंकर भोगता होता. हातात आपल्या सत्ता पाहिजे, सत्तेचा भयंकर भोगता होता. आणि मोठीच्या मोठी इंडस्ट्री, बदनाम करणारी एक इंडस्ट्री
ही जगभर पसरलेली आहे. विद्यापीठं या सगळ्या त्या इंडस्ट्रीमध्ये सहभागी झालेले आहेत. वेगवेगळे विचारवंत तयार करण्यात आलेले आहेत. मार्क्सवादाला बदनाम करण्यासाठी अनेक गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. तर काही मार्क्सवादी पण याच्यामध्ये जबाबदार असू शकतात मार्क्सवादाला बदनाम करण्यामध्ये. ते अगदीच काही सगळेच काही असतात अशातला भाग नाही. पण लेनिनला अतिशय सत्ताकांक्षी महत्वाकांक्षी असा तो भयंकर एक क्रूर कर्मा, म्हणजे मला लेनिनबद्दल काही माहिती नव्हती त्यावेळेला, तो एक क्रूर कर्मा एवढं मात्र मला माहिती होतं लहानपणी शाळेमध्ये असताना. तो क्रूर कर्माच आहे, असणारच आहे तो, असं ते गृहीत धरलेलं होतं. पण तो ज्या पद्धतीने बोलायचा, मांडणी करायचा, सगळं आर्ग्युमेंट करायचा, या सगळ्याच्या मधून एक जो करिश्मा त्याचा लोकांच्यावरती जो तयार झालेला असायचा, त्या करिश्म्यामुळे त्याचे लोक त्याच्यावर प्रेम करायचे का? प्रेम ही पहिली भावना असायची का लोकांची त्याच्याबद्दल? ते तर इतिहासकार सांगतात की प्रेम ही त्याच्याबद्दलची पहिली भावना नसेल देखील, पण या माणसाचं आपण अनुयायी झालं पाहिजे ही मात्र एक व्यापक भावना होती. हा माणूस आला तो बोलायला लागला की आपण याचं अनुयायी झालं पाहिजे, आपण याच्या मागं गेलो पाहिजे, असं वाटायचं. असं सगळं ते व्यक्तिमत्व तयार झालेलं होतं. आणि त्याची इच्छाशक्ती अतिशय पोलादी इच्छाशक्ती होती. रोझा लुक्झेंबर्ग नावाची एक जर्मन क्रांतिकारक होते. आणि रशियामध्ये ज्या वेळेला क्रांती होत होती त्यावेळेला जर्मनीमध्ये पण क्रांती झाली पाहिजे, ती एक गरज होती. तो आपला विषय आज मी त्याच्यावरती बोलणार नाहीये, पण ती त्याची नेती होती रोझा लुक्झेंबर्ग. ती लेनिनच्या तोडीची विचारवंत होती. आणि रोझा लुक्झेंबर्गची दाभोळकरांची जशी हत्या करण्यात आली, पानसरेंची जशी हत्या करण्यात आली, गौरी लंकेशची जशी हत्या करण्यात आली, तशी रोझा लुक्झेंबर्ग आणि कार्ल लाइबनेक्ट नावाचा जो एक जर्मन दुसरा कम्युनिस्ट होता, त्या दोघांची हत्या करण्यात आली. ती रोझा लुक्झेंबर्ग ही लेनिनच्या असं युरोपमधले सगळे कम्युनिस्ट हे एका अमरेलाखाली ते असायचे, एकत्र बसायचे. आणि क्रांती हा एका देशाचा विचार नव्हताच, क्रांती हा सगळ्या युरोपचा विचार होता. क्रांती करायची जी युरोपमध्ये करायची, जर्मनीमध्ये करायची, फ्रान्समध्ये करायची, इंग्लंडमध्ये करायची, सर्व देशांच्या मध्ये क्रांती करतो. युरोपियन क्रांती आणि पुढे मग त्या जागतिक क्रांती, ज्याचं लेनिननं त्याला रूप जागतिक क्रांतीचं दिलं, ते आपण नंतर पुढे वेळ मिळाला तर बघूया. एक 20 मिनिटांमध्ये मी संपवायचा प्रयत्न करतो. ती रोझा लुक्झेंबर्ग ती क्रुप्स्कायाला म्हणाली की ह्या माणसामध्ये अपूर्व ऊर्जा आहे, एक अपूर्व ऊर्जा दिसते मला या माणसामध्ये. ती क्रुप्स्काय त्याची बायको आणि रोझा शेजारी एका कॉन्फरन्समध्ये बसल्या होत्या. आणि तिनं क्रुप्स्कायला सांगितलं, मी त्याच्याकडे बघते, तुझा नवरा कॉन्फरन्समध्ये बसलेला, आणि त्याच्याकडे पाहिल्यानंतर मला काय वाटतं की ह्या माणसाच्या मनामध्ये काय विचार आहे. काही झालं तरी हा समोरचा जो डोंगर आहे, तो डोंगर मी उलथून टाकणार आहे, हा निर्धार मला त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये दिसतो. एवढंच नव्हे, पण हा डोंगर उलथत असताना मी त्याखाली चिरडून गेलो तरी बेहत्तर, पण मी हा उलथून टाकणार, हा निर्धार मला त्याच्या त्या चेहऱ्याकडे बघितले की मला तो दिसतो. असं रोझा लुक्झेंबर्गनं क्रुप्स्काया, त्याची जी लेनिनची बायको होती, तिला ते सांगितलेलं होतं. सत्ता बदल करायला, जुलमी सत्ता बदल करायला, आणि ती जुलमी सत्ता बदल केल्यानंतर पुन्हा जुलूम न करणारी समतावादी सत्ता प्रस्थापित करायची असेल तर ही निर्धार शक्ती ती करणाऱ्यांच्यामध्ये असावी लागते. हे आपल्याला त्या लेनिनच्या सगळ्या याच्यावरून आपल्याला ते कळतं. हे सगळं होत असताना 1905 साली रशियामध्ये प्रचंड मोठा उठाव झाला, खूप मोठा उठाव झाला. आणि तो उठाव चिरडून टाकण्यात आला. प्रचंड हत्याकांड सगळं झालं. आणि तो चिरडल्यानंतर लेनिननं एके ठिकाणी काय दिलं, त्याच कालखंडामध्ये भारतामध्ये देखील मोठी आंदोलनं चाललेली होती. बंगालची फाळणी झालेली होती. टिळकांना अटक झाली होती. टिळकांना अटक झाल्यानंतर
मुंबईचा कामगार हा संपावरती गेलेला होता. तर 6 वर्षाची टिळकांना अटक झाली म्हणून मुंबईच्या कामगारांनी 6 दिवसाचा संप केला होता. आणि त्यावेळेला लेनिननं लिहिलेलं होतं की भारतातला कामगार वर्ग हा आता जागरूक झालेला आहे आणि तो आता ही जुलमी सत्ता उचलून द्यायला तयार झाला. भारतात काय चाललंय याच्यावरती देखील त्याचं लक्ष होतं, मार्क्सचं लक्ष होतं. आपण एकदा केव्हा मी मार्क्सनं भारतावरती 64 लेख लिहिलेले आहेत. ते 64 लेख आपण सर्वांनी केव्हा तरी वाचले पाहिजेत. मग त्याच्यावर तो वेगळा विषय आहे, खूप महत्वाचा विषय आहे, तो लिहायचा. 1905ची क्रांती फसली, चिरडून काढण्यात आली आणि ज्या वेळेला पराभव होतो मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेला जी पसरणारी निराशा असते ती निराशा सगळीकडे पसरलेली होती. तरुण, बुद्धिजीवी, बंडखोर, क्रांतिकारक हे सगळे थकलेले होते. आणि हे सगळी थकलेली सगळी जी मंडळी आहे त्याच्यामध्ये सगळे क्रांतीचं आता निराश करणारं वातावरण होतं, पूर्ण निराश करणारं वातावरण होतं. आणि मग त्या निराश ज्या वेळेला सामाजिक निराशा येते त्यावेळेला काय फोफावतं? सुखवाद. इतकी निराशा असते की शेवटी एक व्यक्तिगत सुखाच्या मागे लोक धावायला लागतात. रशियामध्ये त्यावेळेला सुखवाद या सगळ्या समाजामध्ये मोठा फोफावलेला होता. अध्यात्माच्या मागे लोक लागलेले होते. लोक अचानक क्रांती करत होते, ते एकदम धार्मिक बनायला लागले, धार्मिक लोक बनायला लागले, चर्चमध्ये जायला लागले. असं सगळीकडे तरुणांच्या मध्ये वैफल्य निर्माण झालं, ते आत्महत्या करायला लागले. 1905ला क्रांतिकारी परिस्थिती होती, 1907ला ही सगळी अशी परिस्थिती होती. त्यावेळेला लेनिननं लिहिलं मला दिसतंय ते वेगळंच दिसतंय. मला जे अंतरप्रवाह जे मला दिसत आहेत हे अंतरप्रवाह या परिस्थितीमध्ये बदल करणारे अंतरप्रवाह मला दिसत आहेत, असं 1907 साली लेनिननं लिहिलं. आणि 1917 साली क्रांती झाली. 10 वर्षामध्ये क्रांती झाली. हे द्रष्टेपण जे असतं ते द्रष्टेपण म्हणजे लेनिनला वाटत होतं म्हणून क्रांती नाही झाली, हे लक्षात घ्या. कम्युनिस्टांचा देखील गैरसमज असतो की मला वाटतं क्रांती होते, क्रांती केली पाहिजे म्हणून क्रांती होईल, असं होत नसतं. पण ती क्रांती त्यावेळेस सगळी झाली. आणि हे सगळं करत असताना जी तयारी लागते ती सगळी तयारी या काळामध्ये त्यानं केली. कशा गोष्टीची तयारी केली? त्यांनी रशियाचाच पूर्ण अभ्यास केला, आर्थिक अभ्यास केला, अर्थव्यवस्था रशियाची कशी विकसित झाली, काय झाली त्याचा अभ्यास केला. जागतिक अर्थव्यवस्थेचा त्यानं अभ्यास केला. आणि 1906ला तो रशियातून परागंदा झाला. ही सगळी क्रांती चिरडून गेल्यानंतर तो रशियात आला 1917 साली. 1917 रशियात आला. दरम्यानच्या 12 वर्षाचा वनवास लेनिननेही पत्करला आणि तो आला. तर आपल्याला काही त्याने रामराज्य स्थापन केलं असं आपण काही म्हणणार नाही आल्यानंतर, पण तो आला आणि नंतर मग क्रांती झाली. आणि ही क्रांती कोणी केली? तो नसताना कोणी केली क्रांती? क्रांती पक्ष करत नाही हे पुढचा त्याचा सिद्धांत आहे, पण लोकांनी सगळी ती क्रांती केली. आणि 1906 ते 17च्या दरम्यान ही सगळी क्रांतिकारी परिस्थिती विकसित होत होती. 1911 साली तो मोठे झुरिकमध्ये कुठेतरी स्वित्झर्लंडमध्ये होता. 20 नोव्हेंबर रोजी त्याचं एक भाषण आहे. 20 नोव्हेंबरला काय घटना घडली होती? 20 नोव्हेंबरला मार्क्सची मुलगी लॉरा मार्क्स आणि तिचा नवरा फ्रेंच क्रांतिकारक पॉल लाफार्ग या दोघांनी आत्महत्या केली. दोघांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या त्यांनी का केली होती? त्याने आत्महत्या केली होती की क्रांतीला आता आपली गरज वाटेनाशी झालेली आहे. समाजवादी क्रांती चळवळीला आपली गरज वाटेनाशी झालेली आहे. त्यामुळे आपल्याला जगण्यामध्ये काहीच मतलब नाही
हे त्यांनी म्हटलेलं होतं. लेनिननं ते वाक्य हे सगळ्या क्रांतिकारकांच्या समोर ठेवलं आणि सांगितलं की आपल्या जीवनाचं इप्सित हे क्रांतीला तुमची किती गरज आहे त्याच्यावरती तुम्ही ठरवलं पाहिजे. एकूण त्याचा सगळा जो काही जे काही करायचं ते सगळं ती जे उद्दिष्ट मी क्रांतीचं ठेवलेलं आहे ते क्रांती यशस्वी करण्यासाठी म्हणून ते मला सगळं करायचं. आणि त्यामुळे क्रुप्स्काय म्हणते की त्याच्या वैयक्तिक संबंधावरती त्याचं काही चालत नसे. कोणी एखाद्या माणसावर त्याला समजा काही रागाचा प्रसंग जर आला पण तो माणूस जर क्रांतीसाठी उपयुक्त जर असेल तर तो त्याची शत्रुत्व नाही पत्करणार. क्रांतीला किती उपयुक्त आपण होऊ शकतो, माणसं होऊ शकतात याच्यावरती त्याचा फार मोठा भर असायचा. आणि अशा रीतीनं त्यांनी खूप या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला आणि त्यांनी प्रचंड प्रकारचं लिखाण हे मागं ठेवलेलं आहे. मी या सगळ्या मांडणीमध्ये लेनिनच्या नेतृत्वाखाली 1917ची क्रांती कशी झाली याच्याबद्दल मी बोलत नाही. याचं कारण असं, ते लेनिनच्या सगळ्या मांडणीमध्ये आहे. ज्या ज्या वेळेला जी जी परिस्थिती येते त्या परिस्थितीमध्ये आपल्याला सगळ्या परंपरेमध्ये काय उपयुक्त आहे त्या उपयुक्त गोष्टीचा विचार करत ही परिस्थिती आपण बदलली पाहिजे. म्हणून तो कधी चला आता आपण मार्क्सवादाचा अभ्यास करूया आणि म्हणून त्या अभ्यासाला बसला असं नाही. जे समोर आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी विचार करायचा आणि त्यातून सिद्धांत मांडायचे. मी शहारून गेलो. पॅरिस कम्यून हे जे पहिली फसलेली क्रांती होती, जगातली खरी लोकशाही क्रांती ही पॅरिस कम्यूनची. आपण वाचलं पाहिजे, पॅरिस कम्यून बद्दल वाचलं पाहिजे. सामान्य लोकांनी ती सगळी क्रांती केलेली होती. त्यांनी परत बनवण्याचा अधिकार निवडून गेलेल्या लोकांनी आज ज्या गोष्टीची आपण भाषा करतो या सगळ्या बाबतीमध्ये हे त्यांनी तो केलेला होता. अनेक त्यांनी लोकांच्या हे जे उपयुक्तीचे कायदे वगैरे केलेले होते त्याच्याबद्दल. पॅरिस कम्यून बद्दल त्यांनी केव्हा लिहिलं? पॅरिस कम्यून बद्दल कधी मार्क्सनं लिहिलेलं आहे म्हणून त्याचा आपल्याला कधी लोकांना शिकवायचं म्हणून केलेलं नाही. ज्या वेळेला रशियामध्ये लोक उठायला लागले आणि आता आपल्याला सत्ता ताब्यात घ्यायची आहे असं म्हणायला लागले त्यावेळेला त्या पॅरिस कम्यूनचा मला नेमका काय अर्थ लावता येतोय आणि त्यातनं मला ही सत्ता बदल करण्यासाठी काय करता येतंय याचा शोध त्याने तिकडे सुरू केलेला होता. त्यातून लेनिननं पॅरिस कम्यून बद्दलचं प्रचंड असं लिखाण केलं. त्याचं गाजलेलं पुस्तक जे सगळे कम्युनिस्ट जे आपल्या विचारासाठी समोर ठेवतात, स्टेट अँड रेव्होल्युशन, राज्य संस्था आणि क्रांती, हे त्यानं केव्हा लिहिलं? हे पुस्तक 1917 मध्ये क्रांती झाली. क्रांती करण्यासाठी कामगारांनी स्टेट अँड रेव्होल्युशन पुस्तक वाचलं नाही. आम्ही काय करतो कम्युनिस्ट, आम्हाला क्रांती करायची तर चला स्टेट अँड रेव्होल्युशन वाचूया आणि क्रांती करूया, तिथे गेलं पाहिजेच आहे. पण त्यांनी स्टेट अँड रेव्होल्युशन केव्हा लिहिलं? आता कामगार क्रांती करतायत, सत्ता ताब्यामध्ये घेत आहेत, त्यांना ही सत्ता कशी राबवायची हे माहित नाही. त्यांना कारखान्यात काम करायचं माहिती आहे, सत्ता राबवायची कशी ही. तर आता क्रांती केल्यानंतर सत्ता कशी राबवली पाहिजे याच्यासाठी स्टेट अँड रेव्होल्युशन हे पुस्तक त्यांनी त्यावेळी लिहिलेलं होतं. आणि क्रांती होतीये, एका बाजूला उठाव होत आहे आणि हा लिहायचा. रोज किमान 5 ते 6 पानं लिहिल्याशिवाय पठ्या झोपायचा नाही. किमान 5 ते 6 पानं. आणि या सगळ्या रणधुमाळीमध्ये तो इतकं लिहायचा की त्याला शेवटी पॅरालिसिसचे 3 अटॅक्स आले. त्याला हेमरेज पण झालं आणि त्यात नंतर त्याचा मृत्यू झाला 1924 साली. त्याचा हात दुळा पडला आणि डॉक्टर सांगितले की तुम्ही काही करायचं नाही, ते फार हे अजिबात लिहायचं वगैरे नाही. त्याला ठेवलेलं होतं, बाहेर लोक सगळे पहारेकरी सगळे असे होते. बाय द वे आणखीन एक गोष्ट आहे, त्याच्यावरती अनेक वेळा हल्ले झाले, ठार मारायचे प्रयत्न झाले. क्रांती झाल्यानंतर, तो अध्यक्ष झाल्यानंतर देखील त्याला ठार मारायचे प्रयत्न झाले. त्याच्या मानेमध्ये एक गोळी देखील घुसलेली होती. पण त्यानं झेड सेक्युरिटी नावाची गोष्ट त्यांनी कधी घेतली नाही. ही हॅड नो सेक्युरिटी.
रशियाचा जो अध्यक्ष, त्याला सेक्युरिटी नावाची काही त्याला गोष्टच त्याला ती नसायची. तर हे कुठनं आलं माझ्या लक्षात मला माहित नाही आधी सिक्युरिटीचं प्रकरण, परंतु खूप त्याच्यावरती हल्ले बिल्ले सगळ्याचे झाले, नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता. हे सगळं त्याने जे काही लिखाण केलं ते लिखाण ते आत्ता समोर असलेले जे आपले राजकीय प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी मला सगळा सिद्धांत वाचला पाहिजे, त्यातनं उत्तर शोधलं पाहिजे. कारण विचार आणि कृती याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं अंतर असता कामा नये, हा जो मूलभूत विचार आहे तो विचार त्यानं मांडलेला होता. एकूण त्यांचं जे लिखाण आहे, प्रचंड त्यांचा अभ्यास केला. सांगत होतो मग तो की त्याला पॅरालिसिस झालेला होता आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की तू हाताला काही करायचं नाहीस, हात त्याचा जायबंदी झालेला होता. नंतर असं लक्षात आलं की त्यानं मध्यवर्यांच्या काळामध्ये डाव्या हातानं लिहायची प्रॅक्टिस केली. डाव्या हातानं लिहायची प्रॅक्टिस करून त्यानं लेख लिहिलेले होते नंतर देखील. असं प्रचंड लिखाण त्याने सगळं केलेलं होतं. आणि आता आपण अगदी शेवटी येऊयात, बराच वेळ झालेला आहे. त्याचं योगदान काय? त्याचं योगदान, पहिली समाजवादी क्रांती जगामधली ही करण्याचं संपूर्ण जे काही श्रेय असेल, वैचारिक आणि संघटनात्मक नेतृत्व हे लेनिननं दिलेलं होतं. आज त्याच्याकडे बघताना का आपण काय काय कसं पाहिलं पाहिजे? मार्क्सवादाकडे त्यानं कोणत्या दृष्टीनं पाहिलं? एक, मार्क्स जसं म्हणाला होता, अनेक तत्वज्ञांनी जगाचा अर्थ विविध पद्धतीने सांगितलेला आहे, मुद्दा जग बदलण्याचा आहे. अर्थ सांगितलं सगळ्यांनी सांगून झालेलं, मुद्दा जग शोषण कसं होतंय सांगून झालेलं आहे, मुद्दा शोषण नष्ट करण्याचा आहे, मुद्दा जग बदलण्याचा आहे. लेनिनच्या विचाराचं ते सूत्र होतं. दुसरं, मार्क्सवाद हे शास्त्र आहे, एका बाजूला आहेच आहे. तुम्हाला भांडवलशाही समजून घेतल्याशिवाय या सगळे काय आपल्या समोरचं दैन्य आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर तुम्हाला उत्तर सापडणार नाही. भांडवलशाहीचा अभ्यास केलाच पाहिजे. तो लेनिननं अफाट असा त्याचा अभ्यास केलेला होता. पण त्याचबरोबर तो क्रांतीचा व्यवहार देखील आहे. एकाच वेळेला अभ्यास आणि क्रांती या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला त्या करायच्या गोष्टी आहेत. आणि तिसरं जे एक मार्क्सचं त्यांनी मर्म सांगितलं, ठोस परिस्थितीचं ठोस विश्लेषण. म्हणजे मार्क्सनं काय सांगितलं जर्मनीबद्दल, मग ते घ्यायचं आणि ते घेऊन रशियाला लागू करायचं आणि तिथे क्रांती करायची, असं नाही त्यानं केलं. मार्क्सनं जी विचार पद्धती सांगितलेली होती, दाखवून दिलेली होती, तिचा वापर करून मला रशियातल्या परिस्थितीचं कसं विश्लेषण करता येईल, ही जी ठोस परिस्थिती आहे त्याचं ठोस विश्लेषण करून मला पुढे कसं जाता येईल. भारतामध्ये क्रांती करायची असेल ते म्हणजे आम्ही जे कधी करत नाही ते आम्ही करतो असं म्हणणारे समीक्षक खूप आहेत आणि ते भयंकर लोकप्रिय असतात. ते काय म्हणतात, रशियामध्ये पाऊस पडला तर भारतातले कम्युनिस्ट छत्री उघडतात. असं माझ्या लहानपणी आम्हाला हेटाळणीनं लोक आम्हाला म्हणायचं, तिकडे पाऊस पडला तर इकडे छत्री उघडतात. कम्युनिस्ट एवढे मूर्ख असते तर त्यांनी काही काही क्रांती करू शकले नसते. कम्युनिस्ट जर एवढे मूर्ख असते तर पेन्शन मिळाली नसती. कम्युनिस्ट एवढे मूर्ख असते तर पगारवाढ मिळाली नसती. पेन्शन एवढी मूर्ख असते तर या सुबत्ता जी आपल्या सगळ्या मध्यम वर्गाला आलेली आहे ती सुबत्ता मिळालीच नसती. कम्युनिस्ट एवढे मूर्ख असते तर त्यांच्यामुळे मिळालेली आहे. आपल्याला जी मिळालेली सुबत्ता आहे ती सुबत्ता जगामध्ये कम्युनिझम होता, कम्युनिस्ट होते, त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या म्हणून मिळालेली आहे. हे आपण सर्वांनी खूप लक्षात ठेवलं पाहिजे. तर तो एक वेगळे मुद्दा विचार करण्याचा. ठोस परिस्थितीचं ठोस विश्लेषण भारतामध्ये तुम्हाला करायचं असेल तर हे समजून घ्या. भारतातली जाती व्यवस्था समजून घ्या, भारतातली धर्मव्यवस्था समजून घ्या, या सगळ्या गोष्टी आहेत. बाय द वे, आज आपण जरा माफ करा, आज 20 मार्च महाडचा सत्याग्रह, 1927 साली महाडचा सत्याग्रह 20 मार्चला झालेला होता आणि आज आपण बोलतोय. हे जेव्हा लक्षात आलं आज की अरे आज 20 मार्च आहे
लेनिननं काय केलं असतं? टिळक अटक झाल्याबद्दल लेनिननं कामगारांचा जो उठाव केला त्याच्याबद्दल लिहिलेलं होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी जर महाडचा सत्याग्रह केला हे त्याला कळलं असतं तर त्यानं काय केलं असतं? त्यानं स्वागत केलं असतं. हे कशावरून? काल संध्याकाळी दिलीप चित्रे जे आपले कवी होते त्यांच्या सुविद्य पत्नी विजयाताई त्यांची माझी काल एके ठिकाणी भेट झाली आणि त्यांच्या हातामध्ये पुस्तक होते आणि त्यांनी मला पुस्तक दाखवलं. त्या पुस्तकामध्ये अनेक फोटोंचं पुस्तक आहे ते. त्याच्यामध्ये नामदेव ढसाळचा एक फोटो आहे. नामदेव ढसाळांचा फोटो आहे आणि नामदेव ढसाळ उभे आहेत आणि त्यांच्या मागे त्यांच्या घरामध्ये त्यांच्या भिंतीवरती लेनिनचा फोटो आहे. नामदेव ढसाळांच्या घरामध्ये जर लेनिनचा फोटो असेल तर भारतामधल्या प्रत्येक दलित, आदिवासी, महिला आणि या सगळ्या लोकांच्या घरामध्ये लेनिनचा फोटो असला पाहिजे असं मला काल वाटलं आणि म्हणून लेनिननं महाडच्या सत्याग्रहाचं स्वागत केलं असतं. आज हा विषय म्हणून फक्त मी जाता बोललो. लेनिननं आणखीन काय केलं? भांडवलशाहीमध्ये झालेले जे बदल आहेत ते त्यांना लक्षात घेतले. मार्क्सच्या काळापेक्षा भांडवलशाही बदललेली होती. तर झालेले जे बदल आहेत ते त्यांनी लक्षात घेतली आणि मग त्यांनी नवा सिद्धांत मांडला, साम्राज्यवाद भांडवलशाहीची अत्युच्च अवस्था. आणि त्या अवस्थेच्या आधारावरती त्यांनी काही एक विश्लेषण केलं आणि दुसरं महायुद्ध ज्या वेळेला झालं त्यावेळेला दुसऱ्या महायुद्धाचं विश्लेषण कसं करायचं या गोष्टीचं असं ज्यावेळेला लोकांना प्रश्न पडला त्यावेळेला लोकांना लक्षात आलं अरे लेनिनने तर आधीच सांगितलेलं आहे हे अशा गोष्टी घडू शकतात. ते कसं हे लॉजिक कुठनं येतं? हे लॉजिक कॅपिटलिझमचं लॉजिक आहे, हे भांडवलशाहीचं लॉजिक आहे आणि या गोष्टी होणार की जागतिक युद्ध होणार. या भांडवलशाहीचे सगळे वेगळे जे देश आहेत हे जग लुटण्यासाठी म्हणून बाहेरच्या देशामध्ये जाऊन तिथे ते लूट करणार, तिथे ते युद्ध करणार आणि सगळ्या जगाला युद्धाच्या खाईमध्ये लोटणार. हे त्या पुस्तकामध्ये लेनिननं आधी सांगितलेलं होतं. ते दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला सिद्ध झालं. आणखीन काय? क्रांती करायची असेल तर तुम्ही एक भ्रम डोक्यातनं काढून टाका. तो म्हणजे असा की आपण हळूहळू सुधारणा करत आपण हे सगळं बरं करूया. हे तुम्ही हळूहळू सुधारणा करू म्हणत तुम्ही जर असला तर सुधारणा होऊ न देणारे सत्तेवरती बसलेले असतात, ते काय उगाच बसलेले नसतात. त्याचा पुनर्विचार करा त्यानं सांगितलं. आणखीन काय सांगितलं? पण असं जरी असलं तरी भलती साहस करू नका. माझ्या भावानं जसं साहस केलं झारचा खून करायचा ते करू नका. लेनिन दहशतवादी नव्हता, लेनिन क्रांतिकारक होता. दोन्हीमध्ये फरक आहे. क्रांती आणि दहशत, क्रांती आणि हिंसा याच्यामध्ये फरक आहे. 1917 मध्ये 7 नोव्हेंबरला पीटर्सबर्ग मध्ये कामगारांनी ज्या वेळेला सत्ता ताब्यामध्ये घेतली, झारला त्याच्या राजवाड्यातनं पळवून लावलं त्यावेळेला आणि तो जो हंगामी सरकार होतं त्या हंगामी सरकारनं ज्या वेळेला परदेशातला लोकांचा आसरा घेतला त्या दिवशी सेंट पीटर्सबर्ग मध्ये आणि मॉस्को मध्ये एक सुद्धा गोळी उडाली नाही. अतिशय शांततामय लोकच उठले. हो, लोक गेले, लोकांनी पॅलेस ताब्यात घेतला. आता कुणावर गोळ्या करणार तुम्ही? आणि तेवढंच नव्हे, सैनिक शेतकऱ्यांची पोरं होती. शेतकऱ्यांची पोरं असल्यामुळे आणि क्रांतीमध्ये सांगितलं होतं की तुम्ही कुणाविरुद्ध तुम्ही लढताय, कुणासाठी लढताय? हे दोन्ही चोर आहेत, दोन देशाचे चोर आणि ते त्यांच्या कष्टकऱ्यांना तुमच्या विरुद्ध लढवतात, तुम्ही त्या कष्टकऱ्यांच्या विरुद्ध लढताय, एकमेकांना मारताय. लेनिन आणि या सगळ्या कम्युनिस्टांनी सांगितलं की तुम्ही परत या आणि तुम्हाला तुमच्या जमिनी मिळतील. ते जमिनी घेण्यासाठी परत आले आणि आल्यानंतर त्यांनी कामगार, शेतकरी आणि सैनिक यांनी सोव्हिएट स्थापन केली. ते हे लेनिननं काही लिहिलेलं नव्हतं सोव्हिएट स्थापन करा म्हणून, लोकांनी केली.
त्या सगळ्या प्रक्रिया हे कळत लोकांचं शहाणपण असतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. हे ते लेनिनला कळत होतं, त्यामध्ये मी आता जात. आणखीन काय लेनिन जी मांडणी केली त्याच्यामध्ये त्याचा आता उल्लेख इथे येतो. मानव मुक्ती लढ्याचा ध्रुवतारा, जगातल्या वसाहतवादाच्या जोखडाखाली असणारे सगळे जे देश आहेत त्या देशातल्या जनतेला त्या वसाहतवादापासून मुक्त कसं व्हायचं याचं त्यांनी सिद्धांतन केलं. वसाहतवादाचा शेवट केला पाहिजे. आपल्याला माहिती आहे का, रशियामध्ये त्यावेळेला युनिव्हर्सिटी ऑफ द टॉयलर्स ऑफ द ईस्ट, युनिव्हर्सिटी ऑफ द टॉयलर्स ऑफ द ईस्ट नावाची युनिव्हर्सिटी होती. नाव काय? पूर्वेतल्या श्रमिकांचं विद्यापीठ. पूर्व सगळा हा भारत, चीन, जपान हा सगळा जो प्रदेश होता, इकडचा इंडोनेशिया, इथल्या कष्टकऱ्यांच्यासाठी नव्यानं निर्माण झालेलं समाजवादी जे होतं त्यांनी तिथे विद्यापीठ स्थापन केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये भारतातले अनेक हे तिथे जाऊन शिकत होते आणि तिथे जाऊन ते कम्युनिस्ट बनले आणि त्यांनी आपल्या भारतामध्ये हे स्वातंत्र्य चळवळ उभा करायचा प्रयत्न केला. मानवेंद्रनाथ राय कुठे होते? तिथे होते. आपल्याला माहित नाही हो. डॉक्टर पांडुरंग खानखोजे गाव मला माहिती नाही. लोकविज्ञान संघटनेनं एक कॅलेंडर काढलेलं होतं, त्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख आहे. डॉक्टर पांडुरंग खानखोजे हे एक जगामधले मोठे ॲग्रिकल्चरल सायंटिस्ट. त्यांचा मेक्सिकोमध्ये पुतळा आहे, कारण त्यांनी मेक्सिकन शेतकऱ्यांच्यासाठी बी बियाण्यांचा प्रचंड मोठा शोध लावायचं काम त्यांनी केलं. हा भारतीय माणूस खानखोजे. तो मेक्सिकन कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कमिटीचा सदस्य होता. तो आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट चळवळीचा एक नेता होता. मानवेंद्रनाथ रावांच्या बरोबर तो काम करायचा आणि तो या युनिव्हर्सिटी ऑफ द टॉयलर्स ऑफ द ईस्ट मध्ये तो तिथे सहभागी होता. खानखोजे बद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, समजून घेऊया आपण केव्हा. हे सगळं यांच्यासाठी मला युनिव्हर्सिटी काढायची. मला सांगा हो, पॅट्रिस लुमुंबा युनिव्हर्सिटी आपण ऐकलंय का? पॅट्रिस लुमुंबा हा आफ्रिकन जनतेच्या स्वातंत्र्य लढ्याचा जो एक नेता होता, त्याच्या नावानं सोव्हिएट युनियन मध्ये युनिव्हर्सिटी उभी करण्यात आलेली होती, कारण मला आफ्रिकेतल्या जनतेला हे सगळं कळलं पाहिजे. मानवमुक्ती, जगामध्ये जे देश मुक्त झाले त्या मुक्त झालेल्या देशांना स्वातंत्र्याची प्रेरणा देखील लेनिनच्या या सगळ्या मांडणीमध्ये आहे. कारण होचिमिन त्यावेळेला पॅरिसमध्ये होते आणि लेनिन हा जो एक विचार मांडला की राष्ट्रीय वसाहती प्रश्नावरचा सिद्धांत ज्यावेळेला मांडला, त्यावेळेला गुलाम असलेलं जे व्हिएतनाम आहे त्याचे होचिमिन पॅरिसमध्ये होते. त्यांनी ते वाचल्यानंतर त्यांनी लिहून ठेवलेले माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. मला माझा देश या वसाहतीच्या जुखडातून मुक्त करण्याचा मला मार्ग याच्यामध्ये दिसला. जगातल्या गुलामांना मुक्त करण्याची त्यांनी ही दिली. शेवटच्या मुद्द्याकडे येतो. बऱ्याच गोष्टी आहेत. त्यांनी मार्क्सवादाचा 5 दिशांनी विकास केला, एवढं फक्त मी सांगतो. एक, हेगेल जो विचारवंत होता, ज्याचा मार्क्सवरती खूप प्रभाव होता, त्याच्या मते युरोपच्या बाहेर असणाऱ्या देशांना इतिहासच नव्हता. त्यांना इतिहासाची जाणीव नाही, त्यांना इतिहासच नव्हता. इतिहास फक्त युरोपला आहे. त्या मांडणीच्या विरोधामध्ये जात त्यांनी बाहेरच्या जगाचा जो इतिहास आहे तो इतिहास समजून घेऊन त्या जगामध्ये क्रांती करण्याचा सिद्धांत लेनिननं मांडला आणि मार्क्सच्या पुढे एक पाऊल तो गेला. मार्क्स म्हणत होता की पहिली क्रांती इंग्लंडमध्ये होईल. लेनिन म्हणाला पहिली क्रांती इंग्लंडमध्ये होण्याची शक्यता मला काही दिसत नाही, ती रशियामध्ये होईल, ती भारतामध्ये होईल, ती चीनमध्ये होईल. रशियात झाली,
चीनमध्ये झाली, भारतामध्ये आपण असल्यामुळे ती क्रांती झालेली नाही. आपल्याकडे कोणी माओ नव्हता, आपल्याकडे होचिमिनने पण पुढे क्रांती केली, आपल्याला माहिती व्हिएतनाममध्ये. दुसरं, साम्राज्यवाद काय करतो? आपण ग्लोबलायझेशनची भाषा करतो. साम्राज्यवाद जगाचं तुकडीकरण करतं. तुकडे 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 करून लोकांना एकमेकाच्या विरुद्ध झुंजवत ठेवतं. युक्रेन, रशिया युक्रेन चालू आहे, गाझा चालू आहे, सगळा मध्य पूर्वमध्ये सगळीकडे युद्ध चालू आहे. त्यातून त्यांनी काय म्हटलं, इथून पुढे युद्ध नष्ट करायची क्रांती आपल्याला करावी लागेल. ती क्रांती केली तरच जगाला अस्तित्व आहे, नाहीतर अस्तित्व नाही. म्हणून युद्धविरोधी भूमिका ही लेनिनची भूमिका आहे. त्यानंतर आणखीन काय, भांडवलदार वर्ग हा एक प्रागतिक वर्ग आहे असं मार्क्स म्हणत होता. भांडवलदाराचं कौतुक मार्क्सनं जेवढं केलंय तेवढं दुसरं कुठल्याही विचारवंतांनी केलेलं नाही. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वाचा, निदान तेवढ्यासाठी तरी वाचा. कामगारांचं कौतुक राहू द्या बाजूला, भांडवलदारांचं मार्क्सनं किती कौतुक केलेलं आहे हे समजून घेण्यासाठी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आपण वाचला पाहिजे. तो वाचला की आपण पुढचं वाचतोच म्हणा, हा माझा आपला खावा आहे. पण यानं सांगितलं लेनिननं, आता 20व्या शतकामध्ये जे भांडवलशाहीमध्ये पदार्पण केलेले जे देश आहेत त्याच्यामध्ये लोकशाही आणण्याची जबाबदारी भांडवलदार पार पाडणार नाही. ती जबाबदारी कामगारांना आपल्या शिरावर घ्यावी लागेल. म्हणून लोकशाही आणि कामगार चळवळ यांचं एकमेकाशी घट्ट नातं आहे, ते तोडू देऊ नका. ही अतिशय नवीन भर या सगळ्या मांडणीमध्ये लेनिननं ती केलेली होती. आणखीन एक त्यांनी काय म्हटलेलं होतं, शेवटचा एक मुद्दा सांगतो. कामगार चळवळ, कामगार आहेत म्हणजे क्रांती करतील असं नाही. त्यांना क्रांती कशी करायची, क्रांती केली पाहिजे हे त्यांना ती सांगितलं पाहिजे. कशी करायची हे विचारविनिमय करून त्यातनं ज्ञान निर्माण करून त्यांना सक्रिय केलं पाहिजे. पण युरोपातला कामगार का क्रांती करू शकला नाही हा प्रश्न विचारतोस, मार्क्सला विचारतात लोक. तू म्हणला होता की युरोपमध्ये क्रांती होईल, भांडवलशाहीच्या विकसित देशांच्या मध्ये क्रांती होईल, का नाही झाली? त्याचं उत्तर लेनिननं दिलं. त्यानं एंगेल्सला आधी दिलं होतं. तो म्हणाला होता की कामगारामध्ये असा एक थर तयार होतो ज्याला लेबर ॲरिस्टोक्रसी असं म्हणतात. लेबर ॲरिस्टोक्रसी म्हणजे काय? बडे कामगार, बड्या उद्योगातले कामगार, अमेरिकेमधले कामगार, भारतातला कामगार आणि अमेरिकेमधला कामगार, त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हे कामगार काय करतात? हे कामगार नफ्याच्या सगळा जो बाकी जो नफा झालेला आहे त्याचे ते वाटेकरी होतात. आणि म्हणून लेबर ॲरिस्टोक्रसी ही जी कन्सेप्ट होती ती पुढे त्यानं विकसित केली. आणि त्याच्यामधून केवळ कामगार हे क्रांती करणार नाही, तर आपल्याला शेतकरी आणि कामगार यांची एकजूट बांधणं गरजेचं आहे. इथून पुढच्या ज्या क्रांत्या आहेत त्या क्रांत्या या ॲग्रेरियन सोसायटीमध्ये त्या क्रांत्या होतील हे लेनिननं सांगितलं. आणि हे मार्क्सला पण दिसलं होतं. मार्क्सनं न्यूयॉर्क ट्रिब्यूनमध्ये जे लेख लिहिले होते त्या लेखामध्ये एका लेखामध्ये म्हटलेलं आहे की भारत स्वतंत्र केव्हा होईल? ज्या वेळेला भारतातले लोक ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकतील, ब्रिटिश भांडवलदाराची सत्ता उलथून टाकतील त्यावेळेला, किंवा ब्रिटनमधले कामगार ब्रिटिश भांडवलदाराची सत्ता उलथून टाकतील त्यावेळेला, या दोन्हीपैकी एका वेळेला भारत स्वतंत्र होईल असं मार्क्सनं लिहिलेलं होतं. ती जबाबदारी भारतातल्या कामगाराचीच नाही तर ब्रिटिश कामगारांची देखील आहे हे त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं होतं. आणि म्हणून फिलिप स्प्रॅट सारखा एक ब्रिटिश कम्युनिस्ट हा मीरठ खटल्यामध्ये त्याला शिक्षा झालेली होती. तो ब्रिटिश कम्युनिस्ट आहे, तो मीरठ खटल्यामध्ये भारत स्वतंत्र झाला पाहिजे म्हणून एक ब्रिटिश देशद्रोह केला की नाही त्यांनी, देशद्रोह त्याने केलेला होता. तर हे सगळं लेनिनच्या सगळ्या याच्यामध्ये आहे. एक शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो. लोकशाहीबद्दल त्याचं काय म्हणणं होतं, संसदीय लोकशाहीबद्दल त्याचं काय म्हणणं होतं.
कामगार वर्गाची हुकुमशाही याच्याबद्दल बरंच बोललं जातं आणि मग लेनिन हा हुकुमशाहीवादी होता असं म्हटलं जातं. फक्त एकच गोष्ट की त्यावेळेला हुकुमशाही या शब्दाला जो अर्थ होता तो अर्थ आज नाही आहे. हुकुमशाही म्हणजे कोणतीही एक सर्वंकष सत्ता एवढा त्याचा अर्थ होता. हुकूम चालवणारी व्यवस्था ती हुकुमशाही. ती लोकशाही विरोधी या अर्थाने वापरली जात नव्हती. पण लेनिननं स्टेट अँड रेव्होल्युशन हे जे पुस्तक लिहिलं, राज्यसंस्था आणि क्रांती, त्याच्यामध्ये त्याने एक लिहिलं, हे बघा, तुम्ही फार या प्रातिनिधिक लोकशाहीचे गोडवे गात बसू नका, कारण लोकशाही हे भांडवलशाहीच्या लुटीसाठी सर्वोत्तम कवच असतं. संसद ही जनतेचं शोषण किती वाढवावं याची चर्चा करणारं चर्चा मंडळ असतं आणि भांडवलदार हे या लोकशाहीचा वापर आपली सत्ता मजबूत करण्यासाठी ते करत राहतात. त्याच्या इतकी चांगली व्यवस्था ही नाही. त्याला त्यांनी शेल म्हटलं, शेल, कवच. लोकशाही हे भांडवलदार कवच म्हणून वापरतात, हे लक्षात ठेवा, असं तो लेनिन सतत म्हणत होता. आणि मला असं वाटतं की ते कवच एकदा ताब्यामध्ये घेतलं, की मग भांडवली लूट जी काही आहे ती अव्याहत चालवता येते. लेनिननं त्याच्या काळामध्ये जे म्हटलेलं होतं ते आज भारतामध्ये आपल्याला दिसायला लागलेलं आहे. लेनिन असं म्हटलेलं होतं की जोपर्यंत भांडवलशाही याचं कवच म्हणून वापर करते त्यावेळेला एक सत्ताधारी आला काय आणि त्याच्या बाजू दुसरा आला काय काहीही फरक पडत नाही. मोदी सत्तेवरती आल्यामुळे 2014 मध्ये भारतामधलं शोषण हे कमी न होता हे वाढलेलं आहे. भांडवलशाहीची ताकद ही वाढलेली आहे. भांडवलदारांची, भांडवलशाहीची म्हणण्यापेक्षा काही भांडवलदारांची ताकद वाढलेली आहे. कायदे हे भांडवलदारांच्या सोयीचे हे केले जातात. आणि काल परवा सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक रोख्याच्या बाबतीमध्ये दिलेला जो निकाल आहे त्या निकालामधून हे लोकशाहीमधले कायदे, ही लोकशाही ही भांडवलदारी सत्ता कायम ठेवण्यासाठी कवच म्हणून कसा वापर केला जातो त्याचं एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर आलेलं आहे. लेनिन त्याच्याबद्दल ज्या वेळेला बोलत होता, रशियातल्या लोकांच्या बद्दल बोलत होता, त्यावेळी तो भारतातल्या लोकांच्या बद्दलही बोलत होता आणि तो अमेरिकेतल्या लोकांच्या बद्दलही बोलत होता. लेनिन हा देशामधल्या, जगामधल्या मानवाच्या मुक्ती लढ्याचा ध्रुवतारा आहे. आपण समजून घेऊया असं मला वाटतं. आपण मला इथं बोलायची मला आपण संधी दिली याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. विस्तृत अशी या चरित्राविषयीची मांडणी कॉम्रेड नात्रेंनी केली आणि लेनिन विषयी एक जे गूढ आपल्याला होतं त्याच्यामध्ये त्यांनी काही दुवे आपल्याकडे दिलेले आहेत. मला असं वाटतं आपल्या व्याख्यानमालेचा एक महत्वाचा भाग म्हणून वक्त्याशी संवाद आपण ठेवलेला असतो. मला असं वाटतं की या सगळ्या प्रतिपादनानंतर आपल्या मनात काही प्रश्न निर्माण झाले असतील तर आपण वक्त्यांना प्रश्न विचारू शकतो. तर आपण प्रश्नोत्तराच्या सेशनला सुरुवात करूया. क्रांती झाली आणि 21 पर्यंत 4 वर्ष गणित तेच करावं लागलं रशियाला. तर बोल्शेविक पार्टीची त्यावेळीची भूमिका आणि खास करून लेनिनची भूमिका आणि लेनिनला खांद्याला गोळी लागली त्याच दरम्यान माझ्यामध्ये मृत्यू झाला 21 त्याबद्दल जरा थोडं सांगितलं. 24 मृत्यू झाला. सॉरी पण 21 होतं नाही ते पंचेला पाहिजे का ते? अच्छा अच्छा ओके.
आपल्याला माहिती आहे की 1917 क्रांती झाली आणि ही क्रांती जी झालेली आहे ती जगामधली आता भांडवलशाही नष्ट होणार. जगावरती 500 वर्ष ज्या व्यवस्थेनं राज्य केलं होतं ती भांडवलशाही नष्ट होणार. ह्या भीतीनं सगळ्या युरोपियन राष्ट्रांनी सोव्हिएट युनियनवरती हल्ला केला. हल्ला करून ते नष्ट करायचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबरीनं सोव्हिएट युनियनमध्ये जे पूर्वीचे जे सत्ताधारी वर्ग होते त्यांना क्रांती नकोच होती. त्यामुळे त्यांचे जे झारचं जे पूर्वीचं सैनिक होतं ते सैनिक होतं व्हाईट गार्ड्स, त्यांनी त्याच्याविरुद्ध उठाव केला आणि हे गृहयुद्ध सुरू झालं. जगाला आढळलेले 10 दिवस हे जॉन रीडचं जे पुस्तक आहे ते आपण वाचलं तरी हा सगळा जो वृत्तांत येतो आपल्या सगळ्या लक्षात येईल. युद्धाचं त्याचं पहिलं महायुद्ध झालं होतं आणि पहिलं महायुद्ध होऊन त्यानंतर हे हल्ले या सगळ्या आक्रमक हल्ले सगळे झालेले होते. तर अशा या प्रसंगामध्ये या युद्धाचं रूपांतर हे आपण गृहयुद्धामध्ये केलं पाहिजे. आता ही युद्धजन्य परिस्थिती त्याच्यामध्ये इथे जे आपले शोषक आहेत या शोषकांना नष्ट करण्याची हीच आता संधी आहे असं म्हणून बोल्शेविकांची त्यांची जी भूमिका होती ती भूमिका ही आत्ताची जुनी व्यवस्थेचे जे समर्थक आहेत त्या समर्थकांना त्यांचा पराभव करणं ही त्याची होती. आणि स्टेट अँड रेव्होल्युशन मध्ये तीच त्यांनी मांडणी केली राज्यसंस्थानिक क्रांतीमध्ये की आपण सत्ता ताब्यात घेतल्यानंतर काय करायचंय. सत्ता ताब्यात घेतली याचा अर्थ शोषक नष्ट झाला असा नाही. शोषक आहे. एका रात्रीमध्ये सगळी उत्पादनाची साधनं जनतेच्या मालकीची करता येत नाही. ते हळूहळू करावी लागतात आणि ती हळूहळू करत असताना त्याच्यावरती लोकांचा त्या जे सत्ताधारी वर्ग आहे त्याचा विरोध होणार, तो मोडून काढला पाहिजे. म्हणून या सगळ्या व्यवस्थेचा आपल्याला वापर केला पाहिजे. त्या गृहयुद्धामध्ये हा सगळे जे शोषक वर्ग जुना होता त्या शोषक वर्गाला राजकीय दृष्ट्या त्याचा बंदोबस्त करणं हे बोल्शेविकांचं त्यावेळेचं ते काम होतं. पोखरणारी डावी वाढली तर हे उजव्या विचारसरणीचे लोक कम्युनिस्टांना एवढे का घाबरतात. कम्युनिस्टांना घाबरतात कारण कम्युनिस्टांना विकत घेता येत नाही. कम्युनिस्टांना खोकी वाटून त्यांना आपल्याला आणता येत नाही. कम्युनिस्टांना तुरुंगात जरी टाकलं तरी ते आपल्यामध्ये सामील होत नाही. आणि मुख्य म्हणजे असं आहे की RSS ही शोषकांच्या बाजूची विचारसरणी आहे. RSSला शोषण व्यवस्था नष्ट करण्याचं RSSच्या विचारसरणीमध्ये त्याचा अंश देखील नाही. सर्व प्रकारचं शोषण, सर्व प्रकारचा सामाजिक अन्याय, अत्याचार, महिलांच्यावरती अत्याचार, जाती अत्याचार वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ते सगळे आहेत. आणि त्यामुळे RSSची स्थापना जी झाली त्या स्थापनेमध्ये सामाजिक उद्दिष्ट आणि राजकीय उद्दिष्ट जी होती 1925 साली. आता पुढच्या वर्षी RSSचं शताब्दी आहे पुढच्या वर्षी आणि त्या शताब्दीच्या निमित्तानं आज जसं आपण लेनिनच्या शताब्दी निमित्तानं आपण व्याख्यान करतोय तशी व्याख्यानं RSSच्या बाबतीमध्ये होणार आहेत. तर स्थापना जी झाली त्या स्थापनेमध्ये एक धर्म आणि कम्युनिझमचा नायनाट ही 2 उद्दिष्ट त्यांची होती. ज्या भारतामध्ये एकच धर्म राहील त्यांना जो वाटतो तो हिंदू धर्म, म्हणजे जनतेला वाटतो तो हिंदू धर्म नव्हे, RSSला वाटतो तो हिंदू धर्म. आणि कम्युनिस्टांचा नायनाट त्यांचं उद्दिष्ट, राजकीय उद्दिष्ट काय, राजकीय उद्दिष्ट कम्युनिस्टांना नष्ट करणं
हे त्यांचं राजकीय उद्दिष्ट त्यांनी त्या गोळवलकरांनी बंच ऑफ थॉट्समध्ये ते सगळं ते लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्यांना हे करायचं, अलीकडे पुस्तकं लिहिली जात आहेत, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं लिहिली जात आहेत. ते म्हणतात ते पोखरणारी वाळवी हे पुस्तक मी वाचलेलं आहे. आणखीन एक नवीन पुस्तक आलेलं आहे. आता सध्या मोहन भागवतांनी मोहीम सुरू केलेली आहे आणि पुढे काय होणार आहे हे त्यांनी ते सांगत आहेत. पुण्याच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं, बंगलोरच्या एका भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला ही मार्क्सिस्ट इकोसिस्टीम आम्हाला नष्ट करायची. मार्क्सिस्ट इकोसिस्टीम म्हणजे काय? मार्क्सवादी विचाराचा जिथे जिथे प्रभाव दिसतो तो विचार आम्हाला नष्ट करायचा. ते घाबरतात, ते मार्क्सवादी विचाराला घाबरतात. ते घाबरतात ज्यांनी मार्क्सवाद हा स्वीकारलेला आहे त्यांना घाबरतात. याचं कारण असं, प्रत्येक फॅसिस्टाला मार्क्सवाद्याची भीती वाटते. कारण मार्क्सवादी हे फॅसिझमच्या विरोधामध्ये जगभर लढलेले आहेत. हिटलरचा पराभव हा कम्युनिस्ट सैन्याने केला. तो त्याच्या डोक्यामध्ये हा विचार होता म्हणून त्यांनी तो केला. त्यामुळे RSS वाले हे मार्क्सवाद्यांना घाबरतात आणि त्या आम्हाला घाबरतात, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आपण असं म्हणूया की भारतामध्ये क्रांती पूर्ण झाली नाही असं पण ते सुधारून घेऊया आपण. भारतामध्ये एक क्रांती झालेली आहे. 1947 साली ती क्रांती झालेली आहे. भारतामध्ये परकीयांच्या हातामध्ये जी आपल्याकडे 200 पेक्षा जास्त वर्षाची सत्ता होती, ती सत्ता 200 वर्षांची ती जाऊन ती भारतीय जनतेच्या हातात ती सत्ता आली. ती एक क्रांतीच होती. त्यामुळे ती क्रांती झालेली आहे. पण ती आल्यानंतर ती 47 साली आपण स्वतंत्र का झालो, कशामुळे झालो ते जर बघितलं तर आपल्याला असं दिसेल 1950 साली आपण जी घटना स्वीकारली त्या घटनेची बीज ही 1931च्या लाहोरची जी काँग्रेस झाली त्या काँग्रेसमध्ये जो ठराव मांडण्यात आला त्या ठरावामध्ये ती बीज आहेत. आणि त्या ठरावामध्ये काँग्रेसनं असं सांगितलं की आम्हाला स्वातंत्र्य का पाहिजे, आम्हाला या देशातल्या कामगार आणि शेतकऱ्यांच्यासाठी आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे असा 31 साली त्यांनी ठराव केला. आणि तो ठराव हा पुढे अंमलात आणण्यासाठी स्वातंत्र्य पाहिजे. दुर्दैवानं ते शेतकरी आणि कामगारांचं जे आपल्याकडे राज्य येणं आवश्यक होतं त्यांच्यासाठी जे कायदे करणं गरजेचं होतं ते कायदे आपल्या देशामध्ये अजून झालेले नाही. म्हणून ती क्रांती आपल्या देशामध्ये पूर्ण झालेली नाही. ते आपल्याला करावं लागेल. हे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 1931 साली 23 मार्च रोजी 3 दिवसांनी भगतसिंगाच्या फाशीचा स्मृती दिन आहे. भगतसिंगाला फाशी दिल्यानंतर 4 दिवसांनी लाहोरची काँग्रेस ती करायची 1931ची करायची काँग्रेस झाली. आणि असं लिहून ठेवलेलं आहे की त्या काँग्रेसवरती भगतसिंगाच्या हौतात्म्याचं आणि त्याच्या विचाराचं प्रचंड मोठं दडपण होतं आणि त्याच्यामुळे हा ठराव करण्यात आला. आणि तो ठराव जवाहरलाल नेहरू यांच्या प्रभावामुळे तो ठराव तिथे झालेला आहे. हे देखील इतिहासकारांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आपल्या सगळ्या घटना निर्मितीमध्ये भगतसिंगाचा हौतात्म्य ही एक अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ती आपण लक्षात घेतली पाहिजे. RSSचा काय रोल होता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मी त्याच्या खोलामध्ये आता जात नाही. RSS ही 1 नंबरची देशद्रोही संघटना आहे. त्या परिस्थितीमध्ये लेनिनच्या विचाराच्या आधारे आपल्याला काय सर लेनिनच्या विचाराचा त्यांना जोडून एक प्रश्न विचारायचा होता. वर्तमानात म्हणजे तंत्रज्ञान उच्चतम पातळीच्या काळामध्ये समाजवाद जनतेत रुजेल असे आपण काय करू शकतो आणि सहज सोपं आपलं वाटणाऱ्या कृती काय त्यांना जोडून आहे म्हणून एकच प्रश्न आहे. बरोबर आहे. सचिन आणखीन त्याचा खुलासा केला. आपण काय करू शकतो. एक
लेनिननं मार्क्सनं भांडवलशाही म्हणजे काय सांगितलं. लेनिननं 20व्या शतकातली भांडवलशाही म्हणजे काय हे लेनिनने सांगितलं. आता 21व्या शतकातली भांडवलशाही म्हणजे काय हे सांगणारे विचारवंत, मार्क्सवादी विचारवंत सगळ्या जगभर आहेत. आणि त्यांनी काय सांगितलंय, त्यांनी सांगितलं की मार्क्सनं जे सांगितलेलं होतं ते खरं ठरलेलं आहे. समाजाचं इतका आता विकास झालेला आहे, उत्पादक शक्तींचा इतका विकास झालेला आहे की जगातली सगळी संपत्ती ही जर सर्व माणसांच्या गरजा भागवण्यासाठी जर वापरली तर ती सर्व माणसांच्या सर्व ज्या आवश्यक गरजा आहेत त्या भागल्या जाऊ शकतात. अडचण काय आहे, त्याला अडचण नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प ही त्याची अडचण आहे. कारण ते भांडवलशाहीचे समर्थक आहे. त्यामुळे दोन नावं आपण घेतली, जगभर आणखीन एक बाय द वे नरेंद्र मोदींचे सर्वात जवळचे दोस्त कोण जगामधले, डोनाल्ड ट्रम्प आता नवीन नेत्याने होऊन झालेले, आणि ते ब्राझीलचे बोल्सोनारो. ज्यांना लोकशाही मान्य नाही हे नरेंद्र मोदींचे जानी दोस्त हे आहेत. थोडक्यामध्ये आपल्याकडे संपत्ती इतकी आहे, भारतामध्येच नाही जगामध्ये इतकी प्रचंड संपत्ती आहे. या संपत्तीचा, साधन संपत्तीचा, सगळे जे मानवाचे जे सगळे बेसिक जे प्रश्न आहेत ते सगळे बेसिक प्रश्न सोडण्यासाठी म्हणून त्या संपत्तीचं पुनर्वाटप झालं पाहिजे. आणि ते पुनर्वाटप कसं करायचं याची सगळी मांडणी समाजवादी विचारामध्ये केलेली आहे. त्यामुळे आपण प्रश्न सोडवायला आताच्या परिस्थितीमध्ये काय करायचं, आताच्या परिस्थितीमध्ये समाजवादी राजकारण बळकट करायचं. समाजवादाची भाषा बोलणारे जे लोक आहेत त्यांना समर्थन करायचं. आजच्या परिस्थितीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अजून बाकीचे डावे पक्ष, शेतकरी कामगार पक्ष हे समाजवादाची भाषा करतात. या पक्षांचा समर्थन केलं पाहिजे असं लेनिन आपल्याला सांगतो, ते आपण करावं एवढी आपल्याला विनंती. काँग्रेस नाही का? हो, आताच्या परिस्थितीमध्ये बरोबर आहे. आताच्या परिस्थितीमध्ये केवळ आता मुद्दा समाजवादाचा मुद्दा लगेच पटलावर आलेला नाहीये, लोकशाहीचा मुद्दा पटलावरती आलेला आहे. आणि त्यामुळे आता लोकशाही वाचवली पाहिजे. ती लोकशाही जर वाचली नाही तर समाजवादाकडे वाटचाल करायचं स्वप्न खूप दूरच राहणार आहे. आणि म्हणून आत्ताच्या या येत्या निवडणुकीमध्ये 2000च्या निवडणुकीमध्ये संविधानाचं संरक्षण करणं, लोकशाही हक्कांचं संरक्षण करणं ही जबाबदारी आहे. आणि लेनिनच्या मांडणीमधून हीच गोष्ट आपल्या समोरती येते. शासन व्यवस्था आणि आत्ताची जी आहे तुम्ही त्याच्यात कसं, ब्रिटिश शासन व्यवस्था ही लोकशाही परंपरा असणारी व्यवस्था आहे, ही गोष्ट बरोबर आहे. पण मगाशी लेनिननं म्हटलं त्याप्रमाणे तिथं शोषण नष्ट झालेलं नाही. लोकशाहीचं कवच आहे, पण पुन्हा सगळ्या भांडवलशाहीनं ते लोकशाहीचं कवच तिथे घेतलेलं आहे. काल परवाची बातमी आहे, इंग्लंडचे 100 खासदार असं म्हणतात आम्हाला निवडून यायचं नाही, आम्हाला खासदार व्हायचं नाही. याचं कारण असं की जे समाजाचे सगळे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी आमची राज्य व्यवस्था ही असमर्थ ठरलेली आहे. त्यामुळे आम्हाला परत निवडून यावं असं वाटत नाही. याच्यामधून त्या लोकशाहीचं सामर्थ्य पण लक्षात येतं आणि त्या लोकशाहीच्या मर्यादा देखील लक्षामध्ये येतात. भारतामध्ये म्हणजे ते जे सामर्थ्य आहे की आम्हाला निवडून यावं असं वाटत नाही, लोकशाही मधनं येणारी जी भावना आहे
ती भावना काही भारतामध्ये नाहीये, कारण लोकशाही आपल्यामध्ये जी भावना रुजायला पाहिजे ती काही तशी मोठ्या प्रमाणात रुजलेली नाहीये. पण ती जर रुजायची असेल तर लोकशाही राहिली पाहिजे. आणि मग आज जे जे म्हणतात की आम्ही लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत, मग त्याचे वडील जरी आमदार असले आणि वडील आमदार होते म्हणून मी आता आमदार होणार आहे असं म्हणत असला, पण तो असं म्हणत की नाही मला लोकशाहीसाठी मला आमदार व्हायचं असं म्हणत असेल तर त्याच्या मागे उभं राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. संपत्ती निर्मितीसाठी काही प्रमाणात भांडवलची आवश्यक वाटत नाही. खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, भांडवलदार हे भांडवल असतात. भांडवलदार नसतील तर जग काही बुडत नाही. भांडवल असतो. मुद्दा काय आहे की चालतं कशा, भांडवलदारामुळे चालतं का भांडवलामुळे चालतं? भांडवलामुळे चालतं. आता ते भांडवल व्यक्तीच्या ताब्यात कशाला पाहिजे? ते जे भांडवल आहे ते भांडवल देशाच्या ताब्यात ठेवावं आणि त्या भांडवलाचा वापर करावा, लोकांच्या कल्याणासाठी वापर करावा. कशाला? अंबानीला 28 मजली इमारत कशाला पाहिजे? अदानीला दिवसाला 1600 कोटी रुपयाची कमाई कशाला पाहिजे? तुम्ही आता काढून बघा गुगल. डेली इन्कम ऑफ अदानी किती आहे सचिन? 1600 कोटीचा. मी नांदेडला गेलो होतो, तिथे शेतमजूर महिला होत्या. शेतमजूर महिलांचा त्यानंतर विचारलं तुम्हाला पगार किती आहे? ते सांगितलं 125 रुपये, 130 रुपये, 40 रुपये पगार आहे. तिथल्या तिथे. आता आपल्याला सोपं झालं. माझं गणित अतिशय वाईट, पण गुगलचं गणित खूप चांगलं आहे. गुगलवरती मी तिला जी रोजंदारी तिला जी मिळते, जी मजुरी मिळते, त्याच्यावर तिला 1600 कोटी रुपये जर तिला मिळायचे असतील तर तिला किती काम करावं लागेल? हिशोब करा. मी त्यावेळेला केलेला जो हिशोब होता, तिला 1 जन्म पुरणार नाही, 2 जन्म पुरणार नाही, 3 जन्म पुरणार नाही, 156 वेळा जन्माला येऊन शेतमजूर म्हणूनच तिला काम करावे लागेल. त्यावेळेला अदानीला एका दिवसामध्ये 1600 कोटी रुपये मिळतात, तेवढे तिला पैसे 157 जन्मामुळे मिळतील. ही वस्तुस्थिती आहे. आणि राहुल गांधींनी प्रश्न विचारला, हे 20,000 कोटी रुपये कोणाचे? त्या प्रश्नाचं अजून उत्तर मिळालेलं नाही. आपण प्रश्न विचारतो, अदानीला 1600 कोटी रुपयाची जी संपत्ती रोज मिळते ती खरी कुणाची संपत्ती आहे? या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. ते आपण विचारलं पाहिजे. अरे बापरे. सध्याच्या अवस्थेमध्ये लोकशाही वाचवण्याच्या संदर्भात ईव्हीएमच्या वापरामध्ये लोकशाही वाचू शकते काय? आता ईव्हीएम बद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये शंका आहे, त्याबद्दल काहीच वाद नाही. त्याच्यामध्ये किंवा आजच्या घडीला तुम्हाला तो जो पेपर ट्रेल जो आहे, पेपर ट्रेल तो तरी वाचा, तो तरी मोजा, व्हीव्हीपॅट मोजा. पण आत्ताची जी ईव्हीएमची जी रचना आहे त्याच्यामध्ये काय बदल करावा हे पुण्याच्या देशपांडे या तज्ज्ञांनी सांगितले. अजित आंबेडकरांनी त्यांची मुलाखत घेतली होती. पुढे करण थापर यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. त्यांनी काय सांगितलं, आता काय होतं, आपण बटन दाबतो, बटन दाबल्यानंतर तिथे चिन्ह जे असतं ते तिथून आपल्याला चिठ्ठी मिळते. तुम्ही जे बटन दाबले ती चिठ्ठी मिळते आणि चिठ्ठी मिळाल्यानंतर ते जे मत आहे ते मत शेजारच्या मशीन मध्ये जातं आणि नंतर मग मोजलं जातं. त्यांनी प्रश्न विचारला असा की याच्यामध्ये ज्या मशीन मध्ये मत गेलं त्याच मशीनचं हे झालेलं आहे, मोजणी झालेली आहे हे सिद्ध होत नाही. दुसरं मशीन आलं तिथे ते घेऊ शकतो. हे मशीन तेच आहे हे कसं कळायचं?
त्याच्यामध्ये काहीतरी घोटाळा होऊ शकतो ही शंका त्यांनी व्यक्त केली आहे. त्याला कुणी अजून उत्तर दिलेलं नाही. दुसरं काहीतरी 20 लाख 18 लाख मशीज गायब आहे, 19 लाख कुणीच शोध घेत नाही. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे सगळे जे आहेत घ्या ना, 4-2 मशीन तर शोधून काढा कुठे गेलेत काय आहेत. देशपांडेंनी काय सांगितलं, काय पाहिजे असं करूया, कळ दाबा, कळ दाबल्यानंतर जे मशीन मोजायचंय ते मोजायचं मशीन त्याच्यामध्ये ते मत जाईल आणि त्याच्यामध्ये मत गेल्यानंतर मग माझ्या हातामध्ये स्लिप आली पाहिजे, ती खाली पडली पाहिजे. म्हणजे ती जी स्लिप आहे ती स्लिप ज्या मशीन मध्ये मला मोजायचंय तिथलं जे मत आहे याचं ते पुरावा करा आणि मग तुम्ही ते मोजा ना, काय बिघडलं, जाऊ दे ना. आता इतके दिवस 6-7 टप्प्यामध्ये आपण मतदान करतोय. व्हेरिफिकेशन पण त्यांनी 7% वरून 3% वर आहे. आता 3% वरती आणलं, तिथे कमी केलंय, त्यामुळे नकोच आहे. त्यामुळे संपूर्ण संशयास्पद. आणि हे जे इलेक्शन रिझल्ट ताबडतोब लवकर व्हावेत म्हणून ईव्हीएम पाहिजे असं जे म्हणतात तसंही नाही येणार. हो ना, कारण 16 नोव्हेंबरला निवडणूक झाली, 16 नोव्हेंबरला निवडणूक झाली राजस्थानची, मध्य प्रदेशची, आणि त्याची मोजणी होऊन निकाल लागला तो 3 डिसेंबरला आणि मुख्यमंत्री निवडला गेला तो 11 डिसेंबरला. मग इतका कालावधी तर गेलाच ना. मग ईव्हीएम नसताना किती कालावधी जास्त लागणार. ईव्हीएम नसताना पण आपण लवकर निकाल लागू शकत होता. मग असं एरवी 16 नोव्हेंबरला निवडणूक होते आणि 11 डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री निश्चित होत नाही, तर मग हे म्हणजे तात्काळ इलेक्शन रिझल्ट लागण्याचा मुद्दा ते लागूच होतो. ठीक आहे, बस. मला वाटतं आपण प्रश्नोत्तराचा सेशन आहे तो आता आवडता घेऊया. आज आपण साहेबांचं भाषण अत्यंत अभ्यासपूर्ण, मी आता समारंभाकडे जातो. अत्यंत अभ्यासपूर्ण क्रांतीनंतरच्या आताची रशियाची परिस्थिती आहे त्याच्याविषयी म्हणजे काय आहे, काय क्रांतीनंतर आज रशियामध्ये यांची राजवट आहे. आज रशियामध्ये पूर्णपणे भांडवलशाही आहे. भांडवलशाहीची प्रस्थापना झालेली आहे. जागतिक भांडवलशाहीनं रशियातल्या समाजवादाचा पराभव करण्यामध्ये भांडवलशाहीला यश आलेलं आहे. तो समाजवाद नष्ट करण्यासाठी म्हणून जन्माला आली तेव्हापासून त्यांनी देव पाण्यामध्ये घालून ठेवले होते. मग सांगितलं त्याप्रमाणे 14 देशांनी त्यांच्यावरती हल्ला केला होता समाजवादावरती. हिटलरला खतपाणी घातलं आणि हिटलरनं सोव्हिएट युनियन नष्ट केला पाहिजे म्हणून सगळे प्रयत्न केले. तो हिटलर मॉस्कोपर्यंत जाऊन पोहोचला. मॉस्कोला वेढा घातला होता. सेंट पीटर्सबर्ग ताब्यामध्ये घेतलेलं होतं. सेंट पीटर्सबर्ग मधले जे कारखाने होते आणि सगळे कारखाने होते त्या कारखान्यामधल्या कामगारांनी ते जे काही काम करत होते, जे काही उत्पादन करत होते ते बंद करून त्याच्यामधनं शस्त्रास्त्राचं उत्पादन सुरू केलं आणि हिटलरच्या विरुद्ध लढाई केली. आणि दारात आलेलं सगळं जग पादाक्रांत करणारं जे सैन्य होतं ते सैन्य त्यांनी शेवटी हिटलरला नष्ट केलं. बर्लिनमध्ये जाऊन नष्ट केलं. ही लाल सेनेची जगाला दिलेली देणगी आहे. लाल सेनेचं आणि स्टॅलिनचे आपण जगानं आभार मानले पाहिजे. तुमचा मुद्दा असा होता की रशियामध्ये काय नंतर त्यांना युद्ध जे ते सगळं केलं त्याच्यानंतर त्यांनी रशियाला घेरायला सुरुवात केली वेगवेगळ्या मार्गाने. दुसरं महायुद्ध संपलं, शांतता प्रस्थापित झाली. नेटोची काय गरज होती? नेटो का स्थापन केलं आणि त्यांनी रशियाला घ्यायला सुरुवात केली.
दुसरं शीतयुद्ध सुरू केलं, शस्त्रास्त्राच्या स्पर्धा वाढवायला लागल्या. त्या सोव्हिएत युनियनला त्या शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये भाग घ्यावा लागला आणि लोकांच्या गरजा भागवण्यासाठी जे काही करावं लागतं ते करता न आल्यामुळे त्यांची उत्पादक शक्ती ही शस्त्रास्त्र करण्यामध्ये याच्यामध्ये बरीच खर्ची पडली. त्यामुळे लोकांच्या याच्याकडे दुर्लक्ष झालं, चुका झाल्या. सोव्हिएत युनियनच्या काही चुका निश्चित झाल्या. लोकांना काय हवं आहे, काय गरजा आहेत हे समजून घेण्याच्या यंत्रणा उभ्या करण्यामध्ये ते कमी पडले. त्यामुळे लोकांच्या मध्ये असंतोष तयार झाला. दुसरं, आदेश वर्ण द्यायचे. लोकांची जी लोकांनी क्रांती केलेली होती त्यामुळे त्यांच्या सर्जनशीलतेला जो वाव द्यायला पाहिजे होता तो वाव दिला नाही. कारण त्यांची सगळी जी व्यवस्था होती असं होतं की त्या सोव्हिएत युनियनमध्ये नेहमी आपल्यावरती हल्ला करून नष्ट करणार ही भीती भयंकर होती आणि त्यामुळे सतत त्यांना आपल्याला हे शत्रूपासून बचाव ही एक मानसिकता त्याच्यामध्ये तयार झाल्यामुळे ही सगळी परिस्थिती त्याच्यामध्ये तयार झाली. त्यामुळे तिथे भांडवलशाहीची प्रस्थापना झाली आणि आता तर तिथे काय सगळे माफिया राज, हुकुमशाही आहे, त्या माफिया राज आहे त्या ठिकाणी. चीनमध्ये परिस्थिती वेगळी आहे. खरं तर हा शेवटचा प्रश्न पुन्हा एका व्याख्यानाच्या विषयाने जन्म देणार आहे. कारण आपल्या सर्वांच्याच मनात रशिया आणि चीन हे दोनही कम्युनिस्ट बॅकग्राऊंड असलेले देश खरं तर दिसताना आर्थिक प्रगती करताना दिसत आहे आणि आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण करत आहे. राज्यप्रणाली आणि आर्थिक प्रगती याचं काय सांगड आहे ते. मित्रांनो, आजच्या या सर्व संवादाने तुम्ही प्रश्नोत्तरात सहभाग घेतला आणि आम्ही त्याचं स्वागत करतो. आणि आजचा जो आपला विषय आहे मानवमुक्ती लढ्याचा ध्रुवतारा कॉम्रेड लेनिन, याच्या निमित्ताने दोन गोष्टी पुन्हा लक्षात ठेवूया की बेलोनिया नावाचा त्रिपुरामधलं जे शहर आहे तिथे 6 मार्च 2018 रोजी लेनिनचा पुतळा पाडला गेला होता. तो लेनिनचा पुतळा हा भारतावर आक्रमण केलेल्या कुठल्याही देशाच्या नागरिकाचा नव्हता, हे पण आपण लक्षात ठेवूया. तो म्हणजे भारतावर राज्य करणाऱ्या कुठल्या आक्रमणकारी देशातल्या नागरिकाचा नव्हता. रशियाने कधी भारतावर आक्रमण केलेलं नाही, पण अशा परदेशी विचारवंताचा पुतळा पाडण्याचा विचार या देशामध्ये अवलंबला गेला किंवा ती कृती केली गेली, ही बाब आपण लक्षात ठेवायला पाहिजे. दुसरं असं, त्याचबरोबर 23 मार्चचा जो उल्लेख झाला 1931चा, परवा 23 मार्च आहे, भगतसिंगाला आपण आठवणार आहोत. तर अशा काळात भगतसिंग शेवटी जाताना जेलरला म्हणतो की मी पुस्तक वाचतोय स्टेट अँड रेव्होल्युशन आणि थोडं थांब, कारण एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकाला भेटतोय, त्याची भेट घेतोय. तर शेवटचा मरणाच्या आधीच्या शेवटच्या क्षणात जे काही विचार त्याला घोळवायचे होते ते लेनिनचे विचार घोळवायचे होते, ही गोष्ट आपण लक्षात ठेवूया. आणि तसंच तो पुतळा का उभारावासा वाटला असेल, जेव्हा तो पुतळा उभारला गेला त्याचाही आपण विचार करायला पाहिजे. आणि या सगळ्या काळामध्ये आपल्या भारतातली जी काही एक राज्यव्यवस्था आहे, देव धर्म प्रांत वंश यात गुंतवून ठेवण्याचं कारस्थान करणारी राजकीय विचार देणारी जी व्यवस्था आहे अशा, आणि तसेच कामगारांचं शेतकऱ्यांचे शत्रू म्हणून वावरतात, भांडवलदारांची साठेलोटे करतात, अशा राज्य व्यवस्थेला किंवा धर्मांध फॅसिस्ट सरकारला तर नव्हे, नुसत्या सरकारला नव्हे तर त्या विचाराला सत्तेतून हद्दपार करण्याचा विचार आपल्याला करावा लागणार आहे. आपल्याकडे सोशल मीडियामध्ये एक वाक्य येत आहे, राजा इतना फकीर मत चुनो की उसे व्यापारी खरीद सके. ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करूया. आणि जाता आता मनाच्या आरोग्यासाठी जसं मानसशास्त्र असतं, आरोग्यासाठी आरोग्यशास्त्र असतं, तसंच समाजासाठी समाजशास्त्र असतं असं सांगणारा लेनिन, जो मार्क्सचा वैचारिक उत्तराधिकारी होता, मला वाटतं अशा लेनिनचा शोध इथून पुढे आपण घेत राहूया. आजच्या या व्याख्यानामध्ये जे काही विचार आपल्या मनामध्ये आले त्याला आपण आधी पुढे घेऊन जाऊया आणि आपल्या वैचारिक बैठकांमध्ये अनेक आपल्या मनात आलेले प्रश्न आपण सोडवत राहूया.
आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि असाच वैचारिक वारसा पुढे नेण्याच्या काही 2 कृती या शहरात होणार आहे, त्याच्याविषयीची मला तुम्हाला उपक्रमांची माहिती द्यायची आहे. येत्या 3 एप्रिलला नाशिकमध्ये शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच, जो शिक्षणाच्या बाजारीकरणाविरुद्ध काम करतो, त्याच्या शोषणाविरुद्ध काम करतो, तर त्याचे जे अध्यक्ष आहेत आमचे कॉम्रेड श्रीधर देशपांडे यांच्या स्मृती व्याख्यान आम्ही आयोजित केले 3 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी. त्याचं ठिकाण आम्ही सांगूच तुम्हाला लवकर, पण विषय अत्यंत महत्वाचा आहे. बेरोजगारी भारत छोडो आणि MKCL चे विवेक सावंत हे त्या विचारांवर बोलणार आहेत. तर मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की त्या व्याख्यानालाही आपण जरूर यावं, त्याची आठवण आपण ठेवावी. तसेच ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन जी विद्यार्थ्यांची संघटना आहे, त्यांनी शाहिरी जलसा ठेवलेला आहे दिनांक 23 मार्च भगतसिंगच्या स्मृतिदिनी हुतात्मा स्मारक जुने CBS इथे, आणि संध्याकाळी सायंकाळी 5:30 वाजता आहे. तर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे जे काही क्रांतिकारी योगदान आहे, तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या एकूणच विचारांना त्या दिवशी आपण जागवूया. या 2 कार्यक्रमांना येण्याचं मी आवाहन करतो. आणि आता आपल्या कार्यक्रमाचा समारोप आमचे सहकारी आदित्य पवार आभार मानतील आणि जाताना आपण राष्ट्रगीत म्हणून या कार्यक्रमाचा समारोप करूया. धन्यवाद. आदित्य. नमस्कार. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर विवेक व्याख्यानमाला पुष्प 123 संयोजक संस्था अखिल भारतीय किसान सभा. आज मानवी मुक्ती लढ्याचा ध्रुव तारा प्रॉमिड लेनिन हे व्यक्तिमत्व काय होतं याचा सविस्तर विश्लेषण डॉक्टर उदय नारकर सरांनी आज विवेक व्याख्यानमालेत केलं. त्याबद्दल मी व्याख्यानमालेच्या वतीने यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर विवेक व्याख्यानमालेचा आजचा हा महत्त्वाचा विषय आपण सविस्तर समजून घेतला, त्याबद्दल मी आपले देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. ही व्याख्यानमाला इथे संपन्न झाली असं मी या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. यानंतर राष्ट्रगीत होईल. कृपया आपण सर्वांनी उभे राहा. ठाणापाडा येथील इरफान शेख यांच्या समवेत आदिवासी शेतकरी देखील या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचा देखील आभार मानतो. त्यानंतर राष्ट्रगीताला सुरुवात होईल. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग. विंध्य हिमाचल यमुना गंगा उज्जल जलधि तरंग. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा. जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. धन्यवाद. हे कोणाचं आहे? हां ते लाईव्ह चालू आहे. आणि काही चीन सांगा.